नमो नमः. असत्य लोकादापाताला दा लोका लोकपर्वतात ये सन्ति ब्राह्मणा देवास्तेभ्यो नित्यं नमो नमः. वागर्था विव संपृक्तौ वागर्थः प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. गणपती, वेदपुरुष, सद्गुरू सरस्वती यांचं स्मरण करून अधिक मास पुरोहित व्याख्यानमालेतील 16व्या व्याख्यानाला आपण सुरुवात करतो आहोत. कालचंच व्याख्यान आज पुढे सुरू होते. पंडित प्रणव गोखले यांचं व्याख्यान आहे. मंत्र आणि शास्त्र असे दोन विषय त्यांनी एकत्र विचार आपण केला होता, पण मंत्र आणि शास्त्र हे दोन्ही भिन्न आहे. त्याबद्दल त्यांचं व्याख्यान आज सुरुवात करण्याची मी त्यांना विनंती करतो. यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहं देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. सर्व वेदमूर्ती, ब्रह्मवृंद आणि समस्त श्रोतेजनांना, या समस्त श्रोतेजनांच्या अंतरंगी जो भगवंत परमात्मा निवास करून आहे त्याला सादर त्रिवार वंदन करून आजच्या या चिंतन सत्राला प्रारंभ करतो. आपण काल मंत्रशास्त्राचा पूर्वरंग, पूर्वभाग हा थोडक्यात पाहिला. मंत्रशास्त्राचा अभ्यास, मंत्रशास्त्राची साधना करत असताना काय टाळावं, कोणत्या दोषांचं परिमार्जन, आपल्याकडून दोष घडत असतील तर त्यांचं परिमार्जन करावं, त्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी दोष दिग्दर्शनाचं काम काल झालं. ते कसं त्याचं निवारण करावं किंवा ते दोष जर घडले असतील तर त्या संबंधी प्रायश्चित्त किंवा अन्य काय, त्याचाही आज आपण थोडक्यात विचार करणार आहोत. आणि नेमकं काय करायचंय, कालचा भाग निषेधाचा भाग झाला, आज विधीचा भाग हा प्रधानत्वे आपण बघणार आहोत. जसं आपण काल पाहिलं, मंत्रासंबंधीचं शास्त्र ते मंत्रशास्त्र, शास्त्र वेगळं मंत्र वेगळा, पण जेव्हा या दोन्हींचा समाहार इथे होतोय, मंत्रासंबंधी जे जे काही आहे, म्हणजे मंत्र कोणाकडून घ्यावा, कसा घ्यावा, काय सोडावं, काय त्याज्य असावं, काय ग्राह्य असावं, जप करताना कशा कशाचा स्वीकार व्हावा, काय टाकावं, आचार कसा असावा, विचार कसा असावा, मंत्र कोणाकडून घ्यावा, कोणत्या परिस्थितीत घ्यावा, या सगळ्याचा विचार सांगणार, या सगळ्याची एक शिस्त, या सगळ्याची एक नियमसंहिता, आजच्या भाषेत कायदा करून देणार, नेमणार असं जे शास्त्र ते मंत्रशास्त्र होय. हे आपण थोडक्यात काल पाहिलं होतं. मंत्रांचे 5 मुख्य प्रकार आणि त्या एकेका प्रकारांतर्गत जे उपप्रकार आहेत त्यांचाही आपण थोडक्यात आढावा इथे घेतला होता. कदाचित आधीच्या म्हणजे कालच्या व्याख्यानाला जे उपस्थित नसतील किंवा नव्याने आज जॉईन झालेले असतील तर त्यांच्यासाठी एक पुनरावृत्ती मी इथे करून घेतो. श्रौत किंवा वेदोक्त मंत्र हा मंत्रांतला पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार हा स्मार्त किंवा पौराण मंत्र हा दुसरा प्रकार आहे. तिसरा तंत्रोक्त किंवा आगमोक्त हा तिसरा मंत्रांचा मुख्य प्रकार. चौथा प्रकार हा नाममंत्र हा आहे. पाचवा हा शाबर मंत्र किंवा शाबरी मंत्र असा प्रकार आपण पाहिला. आता यापैकी जो तंत्रोक्त किंवा आगमोक्त मंत्रांचे भाग आहे, प्रकार आहे, त्याच्यामध्ये काही उपप्रकारही आपण काल पाहिले. त्यातला एक बीजमंत्र असा भाग आहे. दुसरा जो आहे तो श्लोकात्मक किंवा ज्याला त्रिपदात्मक, चतुष्पदात्मक मंत्र म्हणता येईल असा. आणि तिसरा त्यातला शब्दात्मक किंवा विशिष्ट शब्द वर्ण यांच्या उच्चारातून जो मंत्र विवक्षित असतो तो. इथे मी काल कदाचित सांगायचं या सगळ्या ओघामध्ये राहून गेलं असेल,
शब्दात्मक मंत्राची गणना करताना एका शब्दापासून सहस्र शब्दांपर्यंत ही तंत्रोक्त मंत्रातल्या या तिसऱ्या प्रकाराची गणना आहे. म्हणजे एका शब्दाचे मंत्र तर आहेतच, मात्र 20 शब्दांच्या वर जेव्हा असा मंत्र जातो, त्या 20 शब्दाहून अधिक शब्द एका मंत्रात येतात, तेव्हा त्याला माला मंत्र असंही म्हटलं जातं. म्हणजे माला मंत्र हा या शब्दात्मक मंत्रातला एक उपप्रकार असं म्हणावं लागेल. त्यामुळे असे हे सगळे तंत्रातले तंत्रोक्त आगमोक्त मंत्र आपण पाहिले. नाममंत्रांचा संस्कृत मंत्र आणि प्राकृत मंत्र हा प्रकार पाहिला. शाबरी मंत्रांविषयी पाहिलं. तर असे हे सगळे मंत्र प्रकार. आता हे मंत्र प्रकार ज्यांच्या मुखातून आपल्याला ग्रहण करायचे, कारण मंत्रशास्त्रामध्ये सगळ्यात अत्यावश्यक, अनिवार्य, अपरिहार्य अशी जी अधिष्ठात्री देवताच म्हणता येईल. मंत्राची एक देवता असते, पण ती मंत्राची देवता मंत्रासहित जी प्रदान करते ती गुरुदेवता, सद्गुरु देवता ही या मंत्रशास्त्रात अग्रक्रमाने मानलेली आहे, पूज्य धरलेली आहे. गुरुचं, सद्गुरूंचं महत्व काही इथे वेगळं सांगायची गरज नाहीये. सगळे आपले श्रोतृवर्ग, ब्रह्मवृंद हे या बाबतीत माझ्यापेक्षा अधिक सांगायला अधिकारी आहेत. अनेक संत महंतांनी सद्गुरूची महती सांगितलेलीच आहे. मात्र या सगळ्यामध्ये जो मंत्रदाता गुरु आहे, तो मंत्रदाता गुरु कसा असावा याबद्दल आपण आज थोडक्यात विचार करणार आहोत. सगळ्यात पहिली आपत्ती इथे सुरू होते की अधिकारी गुरुचा अभाव. अधिकारी गुरुच मिळत नाही, आणि किंबहुना अधिकारी गुरु असला तरी आम्हाला तो अधिकारी वाटत नाही. ही आणखीन एक पंचायतीची गोष्ट आहे. एखादी आध्यात्मिक पारमार्थिक क्षेत्रातली अधिकारी व्यक्ती, धार्मिक क्षेत्रातली अधिकारी व्यक्ती समोर असेल तर तिच्याविषयी काही वार्ता, कुवार्ता, चर्चा याच्यामधून आपला आस्था, मानसिक श्रद्धेचा भाग हा कमी होतो, भाव दूषित होतो. त्यामुळे त्याच्याकडून मंत्र घ्यावा का न घ्यावा ह्या विचारात आपण अडकून जातो. बरं, अधिकारी एखादा गुरु मिळाला, त्याच्याकडून मंत्र घेतला आणि नंतर असं काही कानावर आलं तर त्याच्याकडून मी मंत्र घेतला होता, मग आता पुढे जपायचा का नाही, असाही भाग तिथे मनात निपजू शकतो. पहिली अडचण अधिकारी गुरु न मिळणं ही. दुसरी अडचण मिळाला तर त्या अधिकारी गुरुविषयीची श्रद्धा, भक्ती ही कायम राहत नाही, कायम दोलायमान असते. कारण बरेच वेळा सदेह जो गुरु आहे, ज्यांचे गुरु सदेह आहेत, देहात आहेत, त्यांच्या विषयी हा संभ्रम, त्यांच्याविषयी हे मनातलं किलबिश हे तयार होऊ शकतं. तर आता या बाबतीत काय करता येईल? आता आणखीन एक पुढची बाब अशी येते की आम्हाला मर्त्य गुरु करायचाच नाहीये, आम्हाला देहातला गुरु करायचाच नाही, आम्हाला दिव्य गुरु हवा, देवस्वरूप गुरु हवा. काही लोक तर म्हणत असतात की ग्रंथ हेच गुरु. लोकमान्य टिळकांचं वचन एका वेगळ्या संदर्भात आहे, ते अध्यात्माच्या बाबतीत, साधनेच्या बाबतीत इथे ग्राह्य धरता येत नाही. नको त्या संदर्भामध्ये ते वचन उद्धृत केलं जातं, ग्रंथ हेच गुरु. म्हणजे आम्ही पुस्तकं वाचून त्या शास्त्रातली एखादा मंत्र आमच्या मनानं स्वीकारणार आणि त्याचं पारायण, पठण, पुरश्चरण करणार आणि हवं ते फळ मिळवणार, असा काहींचा आशय असतो. त्यामुळे ग्रंथ हेच गुरु मानून साधनेला सुरुवात करणार आहे, असे काही महाभाग इथे असतात. काही महाभाग त्याच्याही पुढे जातात, म्हणतात ग्रंथ किंवा गुरुची आवश्यकता काय, आम्हाला मंत्र माहितीये, गुरु करायची गरजच नाही, आमचं आम्ही सुरू करतो साधना, आमचं आम्ही मंत्र जपायला लागतो, असेही काही महाभाग असतात. काही म्हणतात की आम्हाला देवाने मंत्र दिला, देव हाच आमचा गुरु झाला, असा भाव काहींच्या मनात असतो. देवाकडूनच आम्ही मंत्र घेतला या भावनेने. आता खरंच ज्यांना साक्षात्कार आहे, ज्यांनी एका विशिष्ट अवस्थेपर्यंत साधना आपली पूर्ण केलेली आहे आणि त्या साक्षात्कारातून त्यांना काही मंत्राची प्राप्ती झाली आहे, ते इथे आपण विचारात घेत नाही आहोत. आपण फक्त
लौकिक दृष्ट्या ज्यांना आभासी साक्षात्कार होतात, मनाचे आभास असतात आणि त्यातून आम्हाला साक्षात्कार झाला असं वाटत असतं, तर त्यांच्या बाबतीतलं हे विधान आहे. जे खरंच साक्षात्कारी आहेत त्यांच्याविषयी आपण सादर इथे कोणताही आक्षेप घेत नाही आहोत, हे लक्षात घ्यायला. आता होतं असं की या सगळ्यामध्ये गुरुची आवश्यकता तर आहेच आहे. असं असताना अधिकारी गुरु मिळत नसेल तर काय करावं, हा पहिला प्रश्न असतो. तर तंत्रामध्ये विशेषतः काल मी ज्या तंत्राचा उल्लेख केला, मेरू तंत्रामध्ये, यासाठी जेव्हा गुरोरलाभे गुरोहो अलाभे किम कर्तव्यम अशी जिज्ञासा केलेली आहे. गुरु प्राप्त नसेल, गुरु मिळत नसेल, पण साधनेची तर उर्मी आहे, साधना करावी अशी इच्छा अनावर होतीये, मग काय करावं? मग त्याने आपल्याला जो मंत्र इप्सित असेल त्या मंत्राचं सिद्धारी चक्र शोधन करावं. आता हे सिद्धारी चक्र शोधन हा काय प्रकार आहे? आपण पंचांगात जर पाहिलं तर अवकहडा चक्र, घातचक्र नावाची काही चक्र नक्षत्र, राशी यांच्या आधाराने तिथे दिलेली असतात. तसं तंत्रमंत्र शास्त्रामध्ये हे सिद्धारी चक्र शोधन हा एक प्रकार सांगितलेला आहे. सिद्ध प्रत्येक मंत्राचे, जसे आपण मंत्राच्या स्वरूपानुसार काल प्रकार पाहिले, तसे मंत्राचं उपायोजन, मंत्राचं ऍप्लिकेशन करत असताना, मंत्राचा जप अनुष्ठान करत असताना त्या मंत्राचा आणि जापकाचा, जो मंत्र जप करणार आहे, साधना करणार आहे, त्याचा जो संबंध आहे, त्या संबंधावर आधारित, परस्पर सापेक्षतेवर आधारित असे काही मंत्र प्रकार, मंत्राचं कॅटेगरायझेशन, क्लासिफिकेशन इथे केलेलं आहे. मंत्राच्या कॅटेगरी ठरवल्या गेल्या. हा सगळा तंत्राचा आगमांचा भाग आहे. वैदिक मंत्रांच्या बाबतीत, स्मार्त पुराणोक्त मंत्रांच्या बाबतीत हा विशेष ग्राह्य नाही. कारण वेदांचं अध्ययन ज्यांच्या कुळामध्ये आहे, ज्यांच्या घराण्यामध्ये परंपरेने चालत आलेलं आहे, आणि जे ती परंपरा सगळी विधिविधानं, निषेध या सगळ्यांचं परिपालन करून, मर्यादित राहून, नियत राहून करतायत, त्यांच्यासाठी हे सिद्धारी चक्र शोधन काही आवश्यक नाही. कारण जेव्हा संस्कारात म्हणजे द्विजन्मा होतो, संस्कारामुळे जेव्हा ते नवीन जन्म त्या साधकाला प्राप्त होतो, तेव्हा त्या नवीन जन्मानंतर गायत्री मंत्राचा अधिकार जेव्हा त्याला प्राप्त होतो, तेव्हा गायत्री मंत्राच्या अधिकाराबरोबरच गायत्री ही वेदमाता मानलेली आहे. त्यामुळे तिच्यापासून उत्पन्न झालेल्या या सगळ्या वेदोराशीतल्या मंत्रांचा अधिकार या साधकाला अनायासच प्राप्त होत असतो. त्यामुळे वैदिक मंत्र किंवा वेदातल्या मंत्रांची प्रतिच्छाया, प्रतिबिंब असं ज्याला म्हणता येईल, अनुवाद किंवा उपबृंहण असं ज्याला म्हणता येईल, असे स्मृत्युक्त किंवा पुराणोक्त मंत्र यांचा अधिकार त्यांना आपसुकच येतो. तिथे वेदोक्त, स्मार्त किंवा पुराणोक्त मंत्रांच्या बाबतीत हे सिद्धारी चक्र शोधन करायची आवश्यकता नसते. मात्र या वेदोक्त किंवा स्मृती पुराणोक्त मंत्रांची संथा, दीक्षा ही अधिकारी गुरुमुखातून घ्यायला लागते. म्हणजे तिथेही गुरुची आवश्यकता आहे. तिथे आध्यात्मिक अधिकारापेक्षा वेदांचं अध्ययन अध्यापन या क्षेत्रातला त्याचा अधिकार हा गणला जात असतो. त्यामुळे एका दृष्टीने, लौकिक दृष्टीने तो आध्यात्मिक पारमार्थिक अधिकारी विशेष नसला, पण त्याचं यथाविधी, यथाशास्त्र असं वेदांचं अध्ययन पूर्ण झालेलं असेल, तर त्याच्याकडून या वेदमंत्रांची, स्मृत्युक्त पुराणोक्त मंत्रांची दीक्षा, संथा घेऊन त्यांचं पुरश्चरण, त्यांचं उपायोजन, त्यांचा जप हा करता येतो. मात्र आपण आज ज्यांना मंत्र म्हणून पाहिलं जात आहे, म्हणजे अनेक बीज मंत्र आहेत, माला मंत्र आहेत, किंवा काही देवतांचे विशिष्ट नाममंत्र आहेत, ज्या मंत्रांची उपासना, जप हे विशेषत्वाने सकाम
होऊन केले जातात. कामना पूर्तीसाठी ते पुरस्चरण केलं जातं. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर जनन शांती हा एक प्रकार असतो की विशिष्ट नक्षत्रावर किंवा विशिष्ट योगावर त्या मुलाचा जन्म झाला तर काही जन्म नक्षत्रगत दोष त्याच्यावर उडवतात किंवा पत्रिकेमध्ये त्याच्या जातकाच्या त्या सगळ्या ग्रहस्थितीमध्ये जर काही पापग्रहांचा उपद्रव असेल, महादशा असेल किंवा शनीची 7.5 असेल तर त्याच्या परिहारार्थ जे जप केले जातात, ज्या मंत्रांचं पठण पुरस्चरण केलं जातं, हवन केलं जातं, त्या सगळ्या मंत्रांचा विचार करत असताना या सिद्धारी चक्राचा विचार विशेषत्वाने करावा लागतो. हा मंत्र आता सिद्ध आरी म्हणजे काय? सिद्धारी चक्र. तर मगाशी मी जसं म्हटलं प्रत्येक मंत्राचा त्याच्या जापकाशी येणारा संबंध आणि त्या संबंधातून होणार फलप्राप्तीचा भाग याच्यावर त्या मंत्राचं स्वरूप ठरतं. मग जे मंत्र या साधकाला सिद्ध असतात म्हणजे नेमकं काय? तर इथे पूर्वजन्म पुनर्जन्माचा सिद्धांत कुठेतरी गृहीत धरलेला आहे. पूर्वजन्मीच्या त्या साधकाच्या साधनेमध्ये ह्या मंत्राचा अंतर्भाव पूर्वजन्मातच झालेला असतो आणि त्या मंत्राची विशिष्ट साधना त्याने त्या जन्मात पूर्ण केलेली असते. त्यामुळे होतं असं की ती साधना आजच्या मोबाईलच्या परिभाषेमध्ये जसा बॅलन्स फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड होतो तसा तो सगळा पुण्यांश, तो सगळा साधनेचा भाग, साधनेत प्राप्त केलेली अवस्था ही कॅरी फॉरवर्ड होते या जन्मामध्ये, पुढे येते. आणि त्यामुळे आपसुक त्या साधनेचं फळ म्हणून काही मंत्र हे त्या साधकासाठी सिद्ध असतात. त्याचा विशेष व त्याच्यासाठी कष्ट प्रयास करावे लागत नाहीत. अल्प जपामध्ये या मंत्रांची सिद्धी होते. असे जे मंत्र आहेत ते सिद्ध मंत्र असतात. काही मंत्र हे सुसिद्ध मंत्र असतात. सुसिद्ध म्हणजे सिद्धाच्याही पुढची अवस्था की ज्यांचं कर्णपुटातून ज्याचं ग्रहण झालं, एकदा कानात पडले की ते सुसिद्ध झालेलेच असतात. एखाद्या अधिकारी संत महंताच्या मुखातून जेव्हा असा मंत्र मिळतो आणि त्या मंत्रावर आधीची उदंड अशी साधना, त्या साधनेचं, त्या तपाचं बळ या साधकाच्या पाठीशी असतं, तेव्हा ते मंत्र सुसिद्ध असतात. अगदी उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा कबीरांच्या चरित्रातली घटना सांगता येईल. महात्मा कबीरांच्या बाबतीत असं झालं, त्यांचा सांभाळ एका मुस्लिम कुटुंबामध्ये झालेला होता. त्यामुळे आपल्या या कुटुंबामधले संस्कार असले कितीही तरी त्यांच्या मनामध्ये गुरु करावा, भक्ती करावी गुरुची, परमेश्वराची सेवा आपल्या हातून घडावी अशी इच्छा असल्यामुळे गुरुचा शोध त्यांनी सुरू केला. तेव्हा काशीपुरी महात्मा रामानंद म्हणून फार मोठे रामानुज संप्रदायातले महापुरुष प्रसिद्ध होते. तर रामानंदांचा अनुग्रह प्राप्त करावा अशी इच्छा या कबीरांना झाली. लहान वय होतं, बराच पाठपुरावा केला, मात्र मुस्लिम घरात वाढलेले असल्यामुळे यांना कोणी त्यांच्या जवळ जाऊ देईनात. मुळात संन्यासी, त्याच्यात 16 संन्यासी, त्यामुळे ह्या अविंधाच्या स्पर्शाने विटाळ होईल त्यांना, आपल्या गुरुजींना, या भीतीने त्यांचे शिष्य यांना आपल्या गुरूंजवळ जाऊ देत नसत. म्हणून कबीरांनी युक्ती अशी केली की ते गंगेच्या घाटावर रात्री जाऊन झोपले. हेतू असा की पहाटे जेव्हा रामानंद स्नानासाठी गंगा मैयाकडे जातील, घाट उतरायला लागतील, तेव्हा त्यांचं दर्शन आपल्याला लाभेल, त्यांच्याकडून आपल्याला काही बोध, काही ज्ञान, काही मंत्र प्राप्त होतोय का त्याचा प्रयत्न करावा, यासाठी कबीरजी झोपले. आता झालं असं, हा लहानगा कबीर तिथे झोपलाय आणि योगायोगाने त्याच रस्त्याने, त्याच दिशेने हे रामानंद स्वामी सकाळी घाट उतरायला लागले. अंधार होता, पहाट होती आणि पहाटेतल्या त्या अंधारामुळे त्यांना नीट दिसलं नाही आणि त्यांचा पाय हा नेमका या घाटाच्या पायऱ्यावर झोपलेल्या कबीरांच्या हातावर पडला.
आता आपला पाय कोणाच्या तरी हातावर पडलाय हे भान त्यांना आलं आणि ते तात्काळ राम 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 असं 3दा म्हणाले. त्याला वेदना झाल्या असतील असं त्यांना जाणवलं, म्हणून आपल्याकडून चूक झाली, दोष झाला, त्याच्या निवारणार्थ त्यांनी रामनामाचा त्रिवार उच्चार केला. आता झालं असं, तो जो बाल कबीर तिथे झोपलेला होता त्याच्या कानावर हाच मंत्र पडला. अर्धवट झोपेत कबीर आहे आणि त्यांच्या कानावर जेव्हा हे राम 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 असा त्रिवार उच्चार पडला, त्या उच्चार कानात पडता क्षणी त्यांना आत्मबोध झाला, आत्मसाक्षात्कार झाला. एक शब्द 3 वेळा उच्चारला, कानात पडला आणि त्याने आत्मसाक्षात्कार झाला. का तर पूर्वजन्मीची फार मोठी साधना त्यांच्या मागे होती. आणि दुसरं, रामानंदांसारख्या एका महान अधिकारी गुरुच्या मुखातून ते बाहेर पडलं होतं. त्यामुळे मी उदाहरण देत होतो सुसिद्ध मंत्राचं. केवळ कर्णपुटे गते सती, कानात शिरता शिरताच सिद्धी झाली, ते सुसिद्ध मंत्र म्हणून ओळखले जातात. तिसरा मंत्र हा साध्य मंत्र असतो. साध्य असा एक प्रकार आहे. साध्य म्हणजे काय? जे मंत्र काही विवक्षित पुरश्चरण करून, साधना करून जी सांगितलेली संख्या असेल त्या मंत्राची. आता ही संख्या काय असावी? प्रत्येक मंत्राच्या बाबतीत त्या त्या देवतेच्या स्वरूपानुसार, त्या त्या देवतेशी दाखवलेल्या संख्या संकेतानुसार ही संख्या बदलत जाते. एक साधं ढोबळ उदाहरण द्यायचं झालं, आपल्याकडे जी मोठी सूक्त किंवा स्तोत्र आहेत तेही अखंड मंत्रच मानले जातात. त्यामुळे त्यांचं पुरश्चरण करत असताना त्या आराध्य इष्ट देवतेशी जो संख्या संकेत दाखवला गेलाय, म्हणजे उदाहरणार्थ शिव ही देवता असेल तर शिवाशी 11 ही संख्या, या संख्येचा संकेत जोडलेला आहे. एकादश रुद्र या कल्पनेमागे तो दिसतो. तर 11 ही संख्या रुद्राची मानली गेल्यामुळे रुद्राभिषेक, रुद्राध्यायाचं पठण, रुद्राध्यायाचं पारायण ज्या पटीत केलं जातं ती पट 11ची धरली जाते. मग एकादशीनी 11 झाल्या की लघुरुद्र, 11 लघुरुद्र झाले की एक महारुद्र, असं हे 11च्या पटीतलं गणित वाढत जातं. गणपतीच्या बाबतीत हेच 11चं गणित 21 होतं, कारण 21 हा गणेश देवतेविषयीचा संख्या संकेत सांगितलेला आहे. आता त्याच्या मागची दार्शनिक धारणा काय आहे तो वेगळा मुद्दा आहे. आपण फक्त संख्या संकेताकडे पाहतोय. देवीसाठी 9 किंवा 8 ही संख्या धरलेली आहे. विष्णू देवतेसाठी 12 किंवा 16 ही संख्या गृहीत धरलेली आहे. सूर्यासाठी 7 ही संख्या किंवा 12 ही संख्या धरलेली आहे. त्यामुळे देवतेच्या संख्या संकेतानुसार देवते संबंधी केलेल्या त्याच्या जपाची संख्या ही ठरत असते. विशेषत्वाने ह्या जप्य मंत्रांच्या बाबतीत जेव्हा हा विचार केला जातो तेव्हा एकतर देवतेचा संख्या संकेत तो नसल्यास सर्वसाधारणपणे त्या मंत्रातली जेवढी अक्षर असतील त्या अक्षरांच्या लक्ष्य पटीमध्ये, म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षरं आहेत. पहिला ओंकार, 3 व्याहृती, याच्यानंतर खरा मंत्र सुरू होतो. त्यामुळे तत्सवितुर्वरेण्यम पासून जर या मंत्राची मोजदाद केली अक्षरांची, वर्णांची, तर वरेण्यम असं करून, म्हणजे छंदशास्त्रातला तो जो नियम आहे त्या सगळ्याचा आता मी उच्चार करत नाही इथे, मात्र तो 24 अक्षरी चतुर्विंशत्यक्षरा गायत्री या नियमाप्रमाणे 24 अक्षराचा हा मंत्र 24 लक्ष जप करून त्याचं पुरश्चरण केलं जातं. त्यामुळे जितकी मंत्रातल्या अक्षरांची, वर्णांची संख्या असेल त्या संख्येच्या लक्ष्यपटीमध्ये या मंत्राचं पुरश्चरण किंवा अनुष्ठान सांगितलं जातं. आता खरं विधान लक्ष आहे. अधिकस्य अधिकम फलम. काही संप्रदायामध्ये कोटी सांगितलं जातं, म्हणजे तितके कोटी करावेत. मात्र सर्वसाधारण जे तंत्रोक्त विधान आहे ते लक्ष संख्येचं विधान आहे. त्याच्या खाली काही लोक सांगतात, काही लोक 1000 तितके करावेत असंही सांगतात. मात्र त्या
हजार आणि अधिक कोटी यापेक्षा लक्ष हा पक्ष सर्वाधिक उपयुक्त आहे असं मला इथे वाटतं. आता जेव्हा त्रयोदशाक्षरी मंत्र समर्थांनी सांगितला त्याच्या विधानाविषयी जेव्हा सांगितलं, त्याच्या विधानाच्या बाबतीत 13.5 कोटी अशी गणना सांगितलेली आहे. सगळ्या नाममंत्रांच्या संबंधी म्हणजे जे जे देवतेचे नाममंत्र आहेत त्यांच्या संबंधी, त्यांच्या पुरस्चरण अनुष्ठानासंबंधी ही 13.5 कोटी परिमिता अशी संख्या येते शास्त्रामध्ये. का? याचं मूळ कलिसंतरणोपनिषद नावाचं एक नव्य उपनिषद आहे. या नव्य उपनिषदामध्ये ही संख्या सांगितलेली आहे. मात्र ही संख्या त्या उपनिषदामध्ये आलेला जो हरे राम हा 23 अक्षरी मंत्र जो आलेला आहे त्या मंत्रासंबंधी केलेली आहे. आणि त्या मंत्रातून उत्पन्न झालेले किंवा त्याचा आधार घेऊन तयार झालेले जे प्राकृत नाममंत्र आहेत म्हणजे श्रीराम जय राम किंवा रामकृष्ण हरी, या मंत्रांसाठीही तीच संख्या 13.5 कोटी अशी सांगितली गेलेली. आता 13.5 कोटी हे गणित का आलं त्याच्या मागचं ही एक तर्कशास्त्र दाखवलं जातं, सांगितलं जातं, मीमांसा केली जाते त्याची. ती अशी की प्रत्येक 1 कोटी जपातून आपल्या प्रत्येक जातकाची जी कुंडलीमधली पत्रिकेमधली 12 स्थानं 12 भाव असतात. 12 ही संख्या त्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहे, आयकॉनिक आहे. या 12 संख्येमध्ये या मनुष्याचे सगळे भाव सामावलेले असतात. जसे पत्रिकेमध्ये जी 12 घरं आहेत त्याच्यामध्ये माणसाच्या आयुष्यातले सगळे पैलू, सगळे आयाम पाहता येतात, त्याचं परीक्षण करता येतं, त्याच्याविषयी अंदाज बांधता येतात. त्या एका आधारे पूर्ण एकेका कोटीच्या आधारे एकेका स्थानाची एकेका भावाची शुद्धी सांगितलेली आहे. म्हणजे 12 कोटी जपानंतर 12 भावांची 12 स्थानांची शुद्धी पत्रिकेतली झाली. आता ही पत्रिका पूर्ण क्लिअर झाली, न्यूट्रल झाली. त्याच्या पत्रिकेमध्ये कोणताही दोष पाप असं उरलं नाही. आणि पुढचा जो 1.5 कोटीचा जप आहे 13वा कोटी हा आत्मसाक्षात्कारासाठी, मी कोण आहे याच्यासाठी, आणि पुढचा 1/2 कोटी हा या जीवदशेच्या पलीकडे असणारा जो परमात्मा आहे. आता 1/2 कोटी का, 14 कोटी पूर्ण का नाही करायचा, तर त्याच्या मागचं कारण असं आहे की अर्धीच तुमची मर्यादा आहे. अर्धाच प्रवास बारीत बारीत तुम्ही करू शकता. जीवापासून शिवापर्यंत निघणं यातला अर्धा प्रवास, त्या आत्म्याकडून परमात्म्याकडे जाताना 13 कोटीच्या वरचा जो प्रवास आहे तो अर्धा तुम्हाला करायचा आहे, उरलेला अर्धा तो येतो. तर असा आत्म आणि परमात्म साक्षात्कार या 13.5 कोटीच्या गणनेतून, अनुष्ठानातून होतो असा या शास्त्रकारांचा तिथे एक दाखला आहे, त्यांनी दिलेला एक संकेत आहे. आता या सगळ्या पुरस्चरणामध्ये 3.5 कोटी ही देखील एक संख्या येते. मात्र 3.5 कोटी ही संख्या चित्तशुद्धीसाठी सांगितलेली आहे. मन, आपलं जे मन आहे त्याच्यामधले जे विकार आहेत ते दूर होऊन आपल्या सद्गुरूंवर, आपल्या आराध्य देवतेवर आणि सद्गुरूंनी दिलेल्या त्या आराध्य देवतेच्या मंत्राबद्दल कोणताही मनात किंतु परंतु राहू नये, मनः प्रसाद व्हावा, चित्तस्थैर्य उत्पन्न व्हावं, यासाठी 3.5 कोटीची संख्या सांगितलेली आहे. 3.5 कोटी जप पूर्ण झाल्यावर चित्तस्थैर्य येतं, भाव दृढ होत जातो आणि तसं तसं मंत्रसिद्धीकडे तुमची वाटचाल सुरू होते. अधिकाधिक तुम्ही आपल्या ध्येयाच्या उद्दिष्टाच्या जवळ जाता. त्यामुळे 3.5 कोटी 13.5 कोटी ह्या 2 संख्यांचा, ह्या मर्यादा, ह्या अवधींचा विचार आपण इथे थोडक्यात पाहिला. हे आपलं कुठनं सुरू झालं? साध्य मंत्र हा जो एक मंत्राचा वर्ग आहे त्या बाबतीत आपण करत होतो. तर अशी एक विशिष्ट संख्या ते मंत्र देणारे गुरु तुम्हाला नेमून देतात, किंवा त्या शास्त्रामध्ये जसं सांगितलेलं आहे त्या शास्त्रावर हुकूम तुम्ही त्याचा जप करायचा असतो. आणि तो जप पूर्ण झाला
ते पुरश्चरण पूर्ण झालं की मग तो मंत्र पश्चात सिद्ध होतो. म्हणजे साध्य मंत्र हा तुम्हाला प्रयत्नांती साध्य सिद्ध होत असतो. त्यामुळे सिद्ध, सुसिद्ध, साध्य असा हा तिसरा प्रकार आहे. चौथा प्रकार हा अरिमंत्रांचा आहे. अरिमंत्र हे बरोबर सिद्ध मंत्राच्या उलटे असतात. म्हणजे काही मंत्र असे असतात त्यांच्याविषयी, त्या देवतांविषयी म्हणा, त्या मंत्राचा साक्षात्कार करून घेणाऱ्या ऋषी किंवा गुरूंच्या परंपरेविषयी म्हणा, तुमच्या हातून काही कळत नकळत अपराध घडलेले असतात, काही दोष तुमच्या हातून त्या देवते संबंधी, त्या देवतेचे अपराध घडलेले असतात. त्यामुळे तो मंत्र तुमच्या बाबतीत अरिमंत्र सिद्ध होतो. म्हणजे जर चुकून माकून तुम्ही अशा अरिप्रकारातल्या मंत्राचा जप सुरू केलात तर मंत्रसिद्धी बाजूला राहिली, इप्सित पूर्ती बाजूला राहिली, कामना पूर्ण होणं खूप दूर राहिलं, तुम्हाला उलटे फटके बसायला लागतात. बऱ्याच देवतांच्या साधनेच्या बाबतीत खूप डूज आणि डोंट्स, काय करायचं काय नाही करायचं, विधी आणि निषेध खूप सांगितलेले आहेत. त्याचं कारण ते अरिमंत्र आहे तसा नाही, त्याचं कारण त्या देवतेचं जे तत्व आहे ते जसजसं तुमच्या जवळ येत जातं, त्या देवतेशी तुमचा संबंध येत जातो, त्या देवतेच्या स्वरूपामध्ये असणारं जे दाहकत्व आहे, त्याचं जे तेज आहे, ते तेज सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या तुमचा आजच्या आधुनिक परिभाषेमध्ये ज्याला ऑरा म्हटलेला आहे, तुमची जी अस्तित्वाची वलय आहेत, तुमच्या आजूबाजूचे जे कोश आहेत, त्याला नसल्यामुळे, तुमची तितकी कुवत नसल्यामुळे तुम्हाला फटके बसायला लागतात. म्हणजे अरिमंत्र आणि शुचिता, काल जे मी सगळे दोष सांगितले ते टाळून न करता केलेली साधना, याच्यातूनही फटके बसू शकतात. ते फटके वेगळे, ती दुःख शोक असे प्रसंग वेगळे, आणि काही मंत्र स्वतः अरिमंत्र असतात, त्याच्या जपातून आलेलं दुःख वेगळं. म्हणजे हा भेद लक्षात घ्यायला हवा. अरिमंत्रांचं तुमच्याशी थोडक्यात सूत जुळत नाही. काय होतं तर प्रत्येकाचा ऋणानुबंध कुठल्या तरी एका संप्रदायाशी, देवतेशी हा असतो, आणि त्या देवतेच्या संबंधात आल्यावर त्याची उपासना, त्या गुरुने सांगितलेली चर्या आचार हे ठेवल्यावर तुम्हाला पटकन तशी फळं, पटकन त्याचे रिझल्ट दिसायला लागतात, मिळायला लागतात, किंवा काही काळानंतर मिळायला लागतात. पण ज्यांच्या बाबतीत तुमचा ऋण असाच ऋणानुबंध आहे, म्हणजे धन आणि ऋण त्यातला ऋण अनुबंध, म्हणजे तुम्ही त्यांचा काही अपराध केलेला आहे, अर्थात ती देवता किंवा ते सद्गुरू कोणीही तुमचं वाईट चिंतत नाहीत. कुठल्याही अशा ज्या सात्विक देवता आहेत त्यांच्या उपासनेतून कधीही कोणालाही फटका बसत नाही. मात्र तुमच्या घडलेल्या अपराधाचं फलित म्हणून असे काही फटके, अशी काही वाईट प्रसंग तुमच्या आयुष्यात ओढवू शकतात. याचा अर्थ तो अरिमंत्र आहे. आता असं सिद्ध, सुसिद्ध, साध्य आणि अरी अशा या 4 विभागामध्ये या मंत्रांची विभागणी केलेली आहे. याचं निर्धारण कसं करावं? आता इथे आपल्याला या माध्यमाच्या मर्यादा आहेत. जर प्रत्यक्ष आपण बोलत असतो तर कदाचित फळा म्हणा किंवा अन्य साधनातून, माध्यमातून ती चक्र दाखवता आली असती. मात्र या चक्राची मांडणी नक्षत्राधारित केली जाते. एक ढोबळ त्याचं उदाहरण देतो आणि पुढे जातो. आपल्या नक्षत्राच्या चरणानुसार एक नावरस, म्हणजे राशी नाम चरणाक्षर अशी तिथे दिली जाते, ज्याला नावरस असं बोलीभाषेमध्ये म्हटलं जातं. त्या नक्षत्राच्या चरणाक्षरानुसार एक चक्र तयार केलं जातं. सगळी चरणाक्षर क्रमाक्रमाने एका चक्राकार आकृतीमध्ये मांडली जातात, आणि आपलं जे जन्म नक्षत्र असेल त्या जन्म नक्षत्राच्या वर्ग, म्हणजे एका राशीमध्ये असणारी 2.5 नक्षत्र, त्याच्यामध्ये जे काही वर्गीकरण आहे, हे सगळं वर्गीकरण करत 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 म्हणजे अशी 9 वर्ग आपल्याला मिळतात या सगळ्यामध्ये. तर ते करत असताना
त्या मंत्राचं आद्य वर्ण, आद्य अक्षर ओंकार वगळून, नाहीतर सगळ्यांचा आधी बरेच वेळा ओम किंवा श्रीने होतो, तर ओम किंवा श्रीकार वगळून पुढचं जे मुख्य मंत्राक्षर असेल त्या मंत्राचं आद्य अक्षर आणि आपलं नक्षत्र चरणानुसार आलेलं अक्षर, आपलं व्यवहार्य नाम किंवा काय बबड्या, सोन्या, बोन्या जे काही असेल ते नव्हे, व्यवहारामधलं नव्हे, विशेषतः संस्कार, उपनयन संस्कार ज्यांचा झालेला आहे त्यांना माहिती असेल की त्या संस्कारामध्ये एक दुसरं गोपनीय असं नाम दिलं जातं त्या जो उपनीत बटू असेल त्याला. तर त्यावेळी हा नक्षत्र चरणाक्षराचा भाग येतो. तर ते अक्षर आपलं शोधून त्या अक्षरापासून या मंत्राचं अक्षर कितव्या चौकटीत, कोष्टकात किंवा वर्गात आहे त्याच्यावरून हा सुसिद्ध, साध्य, अरी हा प्रकार पाहिला जातो. ज्योतिष शास्त्राचे इथे तज्ज्ञ कदाचित असतील आपल्याकडे, तेही आपल्याला अधिक सांगू शकतील की जन्म, निधन, संपत, विपत, प्रत्यरी, क्षेम, मैत्र, परममैत्र असे जे नक्षत्र वर्ग, नक्षत्रांचं कोष्टक पाडलं जातं त्याच्यासारखंच हे मंत्र कोष्टक सिद्ध, सुसिद्ध, साध्य, अरी याचं तयार केलं जातं. तर आता मी अधिक या विषयी सांगत नाही, कारण जिथपर्यंत हे सगळं चक्र आपल्या समोर नसेल तिथपर्यंत हे कितीही सांगितलं तरी कमी वाटेल. पण एक दिग्दर्शनार्थ महत्वाचा भाग काय, जेव्हा कुठला मार्गदर्शक गुरु तुम्हाला लाभत नाही किंवा कोणी एक अधिकारी व्यक्ती तुमच्या पाठीशी असत नाही आणि तुम्हाला असा कुठला तरी मंत्र घ्यायचा आहे असं वाटतंय, तेव्हा ही सगळी मीमांसा त्या मंत्राविषयी जो आपल्याला घ्यायचा आहे त्याविषयी करून घ्यावी लागते. आणि अशा वेळी जेव्हा आपल्या इष्टदेवतेचा मंत्र शक्यतो सुसिद्ध किंवा सिद्ध स्वरूपात किंवा मग साध्य स्वरूपामध्ये असलेला जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा मग पुढे काय करावं त्याचं विधान सांगितलेलं आहे. मेरुतंत्रामध्ये असं एक विधान सांगितलेलं आहे किंवा डामर तंत्रामध्येही याची पुनरुक्ती सापडते. एक स्थंडिल म्हणजे थोडक्यात चौथरा म्हणा, एक पूजा जिथे करता येईल इतकं पवित्र शुद्ध स्थळ तयार करावं. त्याच्यावर त्या स्थंडिलावर शिवलिंगाची स्थापना करावी. शिवलिंगावर हा जो आपला मंत्र आहे, जो आपल्याला घ्यायचा आहे, तो मंत्र केशर, शक्य झालं तर केशराच्या शाईने, केशरी नव्हे, भगव्या नव्हे, नाहीतर लोक भगवी शाई पेन त्या कलरचं आणतात, तसं नव्हे, केशरापासून तयार केला गेलेल्या, त्यामध्ये शाई म्हणून, मसी म्हणून जे द्रव्य वापरायचंय तेही शुद्ध पवित्र असं असावं. त्या शाईने भुर्जपत्रावर स्वच्छ शुद्ध असं भुर्जपत्र असावं. भुर्जपत्रावर तो मंत्र लिहून, आता काहींची अशी शंका असते, आता कुठे भुर्जपत्र शोधायला जायचं, ते कसं असेल, कुठलं असेल, ते तितकं शुद्ध असेल का? मग त्यासाठी किमान म्हणून, म्हणजे शेवटी काय, आपण जितकं हे काटेकोर नियमबद्ध करू तितकं चांगलं फलित आपल्याला मिळत जातं. मात्र मग ते नसेल तर स्थितस्य गती चिंतनीया, या न्यायाने काय करावं, यासाठी एक स्वच्छ कोरा पांढरा शुभ्र कागद घ्यावा. त्यावर शक्यतो चांगल्या पेनाने, चांगल्या शाईने आपला तो मंत्र लिहावा आणि त्या भुर्जपत्राचं किंवा त्या पत्राचं यथासंभव पूजन करावं आणि तो मंत्र त्या शिवलिंगावर स्थापित करून मग त्या शिवाची षोडशोपचार पूजा करून त्रिपरिक्रम्य 3 वेळा परिक्रमा करून साक्षात शिव हे तो मंत्र आपल्याला प्रदान करत आहेत अशी कल्पना करावी. शक्य झाल्यास त्या शिवलिंगाला, शिवप्रतिमेच्या जवळ आपला उजवा कान न्यावा आणि मनाने भावना अशी करावी, साक्षात आदिनाथ, आदिगुरु शिव हे आपल्याला तो मंत्र, जसा सगळ्या मंत्रांचा उपदेश त्यांनी जगन्माता पार्वतीच्या कर्णपुटामध्ये केलेला आहे तसा तो आपल्याला देताय, अशी भावना, अशी कल्पना करून तो मंत्र, त्या मंत्राचं ग्रहण करावं, असा एक भाग या तंत्राने सांगितलाय. याच्यामध्येच काही संस्कारांची वाढ किंवा अधिक संस्कार स्पष्ट करून श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणजे टेंबे महाराज
यांनी दक्षिणामूर्ती विधान सांगितलेलं आहे. ते दक्षिणामूर्ती विधान, शिवाचं सद्गुरु स्वरूप हे दक्षिणामूर्ती मानलं जातं. दक्षिणेकडे तोंड करून बसलेले शिव हे वटवृक्षाखाली त्यांचं स्थान हे दक्षिणामूर्ती शिवाचं स्वरूप आहे. वटविटपी समीपे भूमिभागे निषण्णम सकल मुनिजनानां ज्ञानदातारमारात त्रिभुवन गुरुमीशम दक्षिणामूर्ती देवम जनन मरण दुःखच्छेद दक्षम नमामी. असं त्या दक्षिणामूर्तीचं वर्णन केलेलं आहे. श्रीमद शंकराचार्यांनी दक्षिणामूर्तीचं वर्णन करणारं एक दर्शन शास्त्राने ओतप्रोत, दर्शन विचाराने ओतप्रोत असं स्तोत्रही रचलेलं आहे. तर अशा दक्षिणामूर्ती शिवाकडून तो मंत्र आपल्याला मिळतोय अशी धारणा, अशी कल्पना तिथे करायची असते. आणि मग त्या आपल्या प्रत्येक साधनेवर दक्षिणामूर्ती शिवाची सूक्ष्म दृष्टी आहे, कृपादृष्टी आहे, कृपाछत्र आहे. ते थोडक्यात आपल्यावर इन्स्पेक्शन करतायत, आपलं प्रत्येक गोष्टीवर त्यांची सुपरव्हिजन आहे. अशा भावनेने ती पुढची सगळी साधना करायची असते. हे दक्षिणामूर्ती विधान आहे. आधुनिक काळामध्ये श्रीधर स्वामी महाराजांनी या दक्षिणामूर्ती विधानाने मंत्र प्राप्त केलेला होता. श्रीधर स्वामींना साक्षात समर्थ रामदासांना आपला गुरु करायचं होतं. मात्र पूर्ववयामध्ये, त्या बालदशेमध्ये त्यांना जेव्हा ती उर्मी अनावर झाली आणि दुसरा कुठला लौकिक मानुष गुरु करणं त्यांना पटेना, तेव्हा त्यांनी आपला जो काही संग्रह होता तो टाकून पुण्यामध्येच ते वास्तव्याला होते आणि तिथून त्यांनी आपला सगळा संग्रह त्यागून सज्जनगडाकडे पदयात्रा सुरू केली. सज्जनगडाकडे जात असताना, चालत चालत जात असताना ते चुकून बनेश्वर या ठिकाणी गेले आणि बनेश्वरच्या त्या मंदिरामध्ये, बनेश्वराच्या तिथे त्या शिवांच्या लिंगाच्या ठाई त्यांनी सद्गुरु रामदासांची कल्पना करून तिथे ती त्या मंत्रग्रहणाचा विधी हा पूर्ण केला. तिथे तो मंत्र समर्थ रामदासांच्या रूपाने किंवा त्या शिवलिंगाच्या दक्षिणामूर्तीच्या सन्निधानामध्ये आपल्याला मिळाला. या भावनेने त्यांनी तो जप सुरू केला, पुढे पुरस्चरण केलं आणि हे श्रीधर स्वामी महाराज पुढे भगवान या पदवीला पोचले. भगवान श्रीधर स्वामी असं त्यांना म्हटलं गेलं. तर त्यांनीही या दक्षिणामूर्ती विधानानेच एक प्रकारचा ही मंत्रप्राप्ती करून घेतली होती, मंत्रोपदेश प्राप्त केला होता. हेही इथे सांगण्यासारखं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा गुरु मिळत नाही तेव्हा असा मंत्र निवडून, आता श्रीधर स्वामी महाराजांच्या बाबतीत जो मंत्र होता, समर्थांनी ज्याला उघडा मंत्र श्रीराम म्हटलेला आहे, त्याच्यामध्ये काही गोपनीय, गोप्य असं काही नाहीये. मंत्रामध्ये काल मी जे दोष अनेक सांगत होतो, त्या वाचिक दोषामध्ये एक दोष हाही मुख्य आहे की मंत्राचं प्रकटन, अनाकाशीकरण असं म्हटलेलं आहे. काल मी त्या निरुक्तामधल्या यास्काने उद्धृत केलेल्या प्रसंगाचाही उल्लेख केला. विद्या हवई ब्राह्मण मा जगाम गोपायमा, माझं रक्षण कर, माझं गोपन कर. गोपन कर हे सांगत असताना एक महत्वाची गोष्ट काय, दुसऱ्या कोणालाही ते मला प्रकाशित करू नकोस, दुसऱ्या कोणासमोर मला प्रकट करू नकोस, उघड करू नकोस. हे अनाकाशीकरण आहे. आकाशीकरण म्हणजे प्रकाशीकरण, प्रकट करणे. अनाकाशीकरण म्हणजे गोपन करणे, लपवणे. देहांत जरी आला, मरणाचाही प्रसंग ओढवला तरी हा मंत्र कोणालाही सांगू नये असं या तंत्रशास्त्राचं विधान आहे. अगदी इथे आता त्या तंत्रातलीच शब्दरचना असल्यामुळे, तंत्रातलेच श्लोकोद्गार असल्यामुळे ते मी इथे उद्धृत करतो. कृपया त्याविषयी काही अन्यथा भाव धरू नये. शिवपार्वतीच्या संवादामध्ये मंत्राचं गोपन किती काटेकोर करावं, तर शंकर सांगतात, गोप्याश्च येते मंत्रा स्वयोनिरिव पार्वती. स्त्रीने आपलं गुह्यांग जितक्या कसोशीने लपवावं, गुप्त ठेवावं, किंवा कोणताही पुरुष असो वा स्त्री, ते आपलं गुह्यांग जितक्या सावधपणे आवृत ठेवतात, लपवून ठेवतात, गुप्त ठेवतात,
तितक्या काटेकोरपणे या मंत्राचं गोपन करावं असं खुद्द शिवांचं विधान आहे. त्यामुळे मंत्रशास्त्राची साधना करत असताना आपला मंत्र अन्य कोणाला सांगू नये, हा एक फार मोठा पाळणुकीचा भाग तिथे संभवतो. याच्या एक विपरीत कथाही इथे मी उद्धृत करतो. कारण काय आहे, मंत्र आणि नामस्मरण यांच्या बाबतीत गल्लत होते लोकांची. नाम जे सद्गुरूंकडून मिळतं तोही मंत्रच असतो. जे काही नाम, जो काही शब्द वर्ण आपल्या कानावर सद्गुरूंनी कृपा करून टाकलेला आहे तो कोणताही असेल तर तो मंत्रच आहे. संस्कृत मध्ये एक उक्ती प्रसिद्ध आहे, अमंत्रम अक्षरम नास्ति नास्त्य मूलमनौषधम अयोग्यः पुरुषः नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. या न्यायाने कोणतंही अक्षर हे मंत्र नाही असं होत नाही. सगळी अक्षर मंत्र आहेत. मंत्रशास्त्राचा विचार करत असताना खरं तर जेवढा विषय वाढवावा तेवढा वाढत जाईल. मातृका हा एक स्वतंत्र विचाराचा विषय आहे. मातृका म्हणजे प्रत्येक वर्णाची एक अधिदेवता आहे. त्या प्रत्येक अक्षराला, प्रत्येक वर्णाला स्वतंत्र मातृका सांगितलेली आहे. एकूण या मातृका 50 म्हणजे 50 किंवा क्ष आणि ज्ञ हे वर्ण त्यात अंतर्भूत मानले तर 51 किंवा 52 अशी ह्या मातृकांची संख्या होते. तर या सगळ्या ज्या मातृका आहेत त्या मातृकापैकी कोणतंही अक्षर त्या मातृकांचा, अक्षरांचा समन्वय असणारं, समुच्चयात्मक रूप असणारं असं कोणतंही एक थोडक्यात सूत्र तुम्हाला त्या सद्गुरूंनी उपदेशिलं तर तो मंत्रच होतो. त्याचा अर्थ असो वा नसो. अनेक सत्पुरुषांच्या चरित्रात प्रसंग आहे, एका सत्पुरुषांनी अडगुलं मडगुलं सोन्याचं कडबुलं हा मंत्र दिला आणि त्या मंत्राच्या पठणातून अनुष्ठानातून त्या शिष्याला सिद्धी प्राप्त झाली. इथे त्या सत्पुरुषाचा तितका दिव्य अधिकार आहे आणि साधकाचीही मनोभूमिका, त्या साधकाचीही आध्यात्मिक दशा तितकी उच्च पातळीची आहे. त्यामुळे हे होतं. मात्र मूळचा जो मंत्र हा विषय आहे त्या मंत्राचा विचार करत असताना नाम जे सद्गुरू देतात, नामालाही मंत्रच मानलं पाहिजे. मात्र नामस्मरण आणि मंत्र जप या बाबतीत अनेकांची गल्लत होत असते, गोंधळ होत असतो. त्याच्याविषयी थोडं पुढे पाहूया. मात्र जो प्रसंग मी आरंभ केला होता सांगायला तो सांगतो आणि पुढे जातो. दक्षिणेमध्ये रामानुजाचार्य प्रसिद्ध होते. वेदांताच्या 5 आचार्यांपैकी विशिष्टाद्वैत वेदांताची स्थापना किंवा प्रवर्तन, स्थापना असं म्हणणं योग्य नाही, कारण त्यांच्याही पूर्वी हा विशिष्टाद्वैत संप्रदाय सूत्ररूपाने होता अशी मान्यता आहे. त्यामुळे त्या विशिष्टाद्वैत संप्रदायाचं प्रवर्तन वैष्णवांमधल्या श्रीच्या संप्रदायाचं, वैष्णवांमध्ये 4 संप्रदाय प्रधान आहेत. एक श्री म्हणजे लक्ष्मीचा संप्रदाय, दुसरा रुद्र संप्रदाय शिवांनी सांगितलेला, तिसरा ब्रह्म संप्रदाय ब्रह्मदेवांचा आणि चौथा कुमार म्हणजे सनत कुमारांनी सांगितलेला संप्रदाय. त्या 4 संप्रदायांपैकी श्री म्हणजे लक्ष्मीने सांगितलेला जो संप्रदाय आहे त्याचं या लोकी या कलियुगामध्ये प्रवर्तन करण्याचं मोठं कार्य ज्या रामानुजाचार्यांनी केलं. हे रामानुजाचार्य श्रीनिवास रामानुजन नव्हेत, बरेच वेळा गल्लत होते म्हणून स्पष्ट करतोय. हे रामानुजाचार्य साधारण इसवी सनाच्या 10व्या ते 11व्या शतकाच्या दरम्यान यांचा कालावधी मानला जातो. तर यांच्या चरित्रामध्ये एक घटना सांगितली जाते. श्रीरंगपट्टणम, आज कर्नाटकमध्ये जे भारतातलं सगळ्यात मोठं विष्णू मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये हा प्रसंग घडला. गोष्टीपूर्ण नावाचे त्यांचे आचार्य होते आणि या आचार्यांनी रामानुजांना अष्टाक्षर महामंत्राचा उपदेश केला. वैष्णवांमध्ये 3 मंत्र विष्णूचे प्रमुख मानले जातात. एक षडक्षरी मंत्र, दुसरा अष्टाक्षरी मंत्र आणि तिसरा द्वादशाक्षरी मंत्र. त्यापैकी अष्टाक्षर मंत्राचा उपदेश या गोष्टीपूर्णानी यांच्या कानामध्ये, रामानुजांच्या कानामध्ये केला आणि सांगितलं, हा मंत्र कोणालाही सांगायचा नाही. जिथपर्यंत तुला मंत्र दीक्षा देण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, गुरुत्व प्राप्त होत नाही, तिथपर्यंत या मंत्राचा उपदेश, या मंत्राचं प्रकाशन
कोणासमोरही करायचं नाही, आणि चुकून जर असं काही केलंस तर तुला नरकात पडावं लागेल. आता रामानुज वय लहान होतं तेव्हा त्यांचं, ते म्हणाले, बरं हे तुम्ही सांगितलं, मात्र या मंत्राचा उपयोग काय तेही मला सांगा. ते म्हणाले, ह्या मंत्राचा जर जप श्रद्धापूर्वक केला, निष्ठेने विधीपूर्वक केला, आणि त्यातून काय प्राप्त करता येईल, तर साक्षात भगवंताची प्राप्ती त्यातून होईल. भगवंताच्या वैकुंठामध्ये चिरंतन असा वास या मंत्राच्या साधनेतून प्राप्त होईल. रामानुज म्हणाले, नक्की. त्रिवार त्यांच्याकडून हो 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 असं वदवून घेतलं. आणि आता त्या दिवशीचा तो सगळा आह्निक क्रम पूर्ण झाल्यावर हे बालवयातले रामानुज गोपुरावर चढले. दक्षिणेमध्ये आपण जर गेलो तर मंदिर प्रासादाच्या पुढे गोपुर असतात, मोठ्या मोठ्या त्या इमारती असतात. त्या एका भव्य गोपुरावर रामानुज चढले आणि ओरडून ओरडून सगळ्या लोकांना खाली बोलवायला लागले, एकत्र करायला लागले. आता हा रामानुज का बोलावतोय, त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव श्रीनिवास आहे, आणि त्यांनी या सगळ्यांना बोलवायला सुरुवात केली. लोक जमले खाली. आता म्हणाले, कान देऊ नये का, जे मी सांगतोय त्या मंत्राची जर तुम्ही मनपूर्वक भक्तिपूर्वक साधना केलीत, तुम्ही भक्तिपूर्वक त्याचं अनुष्ठान पुरस्चरण केलं, तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, वैकुंठाची प्राप्ती होईल. विश्वासपूर्वक जाणा, ऐका, कान देऊ नये का, असं म्हणून जो अष्टाक्षरी महामंत्र गुरूंनी मोठ्या प्रयासाने त्यांच्या कानात सांगितलेला होता, उपदेशलेला होता, तो त्यांनी 3 वेळा मोठ्याने गर्जना करून जगभराला ऐकू जाईल इतक्या अशा आविर्भावात सांगितला. झालं. गोष्टीपूर्णाने हा प्रकार सगळा पाहिला. गोष्टीपूर्ण चिडले आणि दुसऱ्या शिष्यांकरवी त्यांना खाली उतरवलं, समोर उभं केलं. म्हणाले, आता तुला दंड देईन मी, तुला हे जे कर्म केलंयस ते दंडनीय कर्म केलंयस, मोठा संप्रदायाचा त्यामध्ये प्रमाद घडलेला आहे, तुझ्याकडून अपराध घडलेला आहे, त्याचा दंड भोगण्यासाठी आता सज्ज हो. पण म्हणाले, दंड द्यायच्या आधी तू असं का केलंस, जो आरोपी आहे त्याचाही पक्ष जाणून घ्यायचा असतो न्यायाधीशाने, तसं मला तू असं का केलंस हे जाणून घ्यायची इच्छा आहे, तर मला का असं केलंस त्याचं कारण सांग. आता रामानुजांचं उत्तर फार मार्मिक होतं. ते म्हणाले, तुम्ही मला सांगितलं की ह्या जर दुसऱ्याला कोणाला सांगितलास तर मी तू नरकात पडशील, हे मला माहिती होतं. पण माझ्या कानात जे राहिलं होतं ते तुमचं ते वचन की जर या मंत्राचा निष्ठेने श्रद्धेने जप केलास, त्याची साधना केलीस, तर वैकुंठ प्राप्ती होईल, भगवंताची प्राप्ती होईल. मी तेवढंच लक्षात ठेवलं. भले आता मी ह्या अनेक लोकांना सांगितल्यामुळे मी नरकात पडलो तरी चालेल, बेहत्तर मी सुखे नाही व नरकात जाईन, मात्र आता ही सगळी मंडळी ह्या मंत्राचा, ह्या नाममंत्राचा उद्घोष करून, जप करून, साधना करून सुखे नाही व वैकुंठाला जाऊ शकते. आणि हे ऐकून त्या गोष्टीपूर्णांच्याही डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. गोष्टीपूर्णही ह्या आपल्या शिष्यासमोर नतमस्तक झाले. का, तर इथे लोकानुग्रहाची म्हणजे ज्याला संस्कृतमध्ये अनुजिघृक्षा म्हणतात, की स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थामध्ये मोक्ष अडकलेला असतो. मोक्ष मला मिळावा, बाकीचे राहू देत या संसारामध्ये अडकून, ही त्यांची भावना नव्हती. मी भले बंधनात पडलो तरी चालेल, मी नरकात पडलो तरी चालेल, हे सगळे उद्धरून जावेत, ह्या लोकानुग्रहाच्या अपेक्षेने त्यांनी हे पाप केलं होतं. अर्थात हे पाप नव्हतंच मुळी, तो लोकानुग्रह होता. आणि ही जी गोष्ट आहे ती फक्त रामानुजांसारख्या अधिकाऱ्यांना शोभते, त्यांनीच करावी. न साधू चरितम चरेत असं सांगितलेलं आहे. संत वागतील तसं वागायला जाऊ नये, ते सांगतील तसं वागावं. गोंदवलेकर महाराजही वारंवार ही गोष्ट सांगतात. गजानन महाराज चिली मोडतात म्हणून, चिली मोडायचे म्हणून आम्ही चिली मोडायला लागलो, तर त्याला काही अर्थ नाहीये. त्यांची जी धारणा आहे ते ज्या उंचीवर आहेत तसं आपल्याला जमणार आहे का? त्यामुळे रामानुजांनी असा मंत्र सांगितला म्हणून आम्ही जाऊन आमचा गुरुमंत्र सांगितला, याला काही अर्थ नाही. त्यांच्या मनामध्ये जी तळमळ होती लोक कल्याणाची, लोकोद्धाराची,
ती असेल आणि तुम्ही जर तसा सांगितला, तितक्या उच्च पातळीच्या लोकोद्धाराच्या भूमिकेतून सांगितला तर ते पाप होणार नाही. मात्र लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी माझी वाहवा करावी किंवा रामानुजांशी माझी तुलना व्हावी, ह्यासाठी जर कोणी असं करायला जाईल तर ते पाप होईल, तो प्रमाद होईल, तो मंत्र साधनेतला महत् दोष होईल. त्यामुळे या मंत्र साधनेमध्ये हे मंत्र गोपन अनाकाशीकरण ही एक फार मोठी बाब आहे. गुरुंकडून तो मंत्र मिळाला किंवा दक्षिणामूर्ती विधानातून तो मंत्र प्राप्त केला की त्यानंतर काय करायचंय तर त्याचं गोपन करायचंय. आणि ते करता 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 हळूहळू त्या मंत्राची सिद्धी आपल्याला दिसायला लागते. म्हणजे नेमकं काय होतं तर शास्त्रांनी याचं वर्णन केलेलं आहे. मग दिव्य प्रकाश आपल्या नजरेसमोर दिसायला लागतो, वेगवेगळे दिव्य ध्वनी नाद आपल्या कानावर हा मंत्र जप करत असताना पडायला लागतात. एका विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचल्यावर कदाचित त्या मंत्रात्मक देवतेचं आपल्याला दर्शनही घडायला लागतं, त्या देवतेशी संवाद घडायला लागतो, स्वप्नामध्ये दिव्य साक्षात्कार व्हायला लागतात, भवितव्य जे असेल ते दिसायला लागतं. अशा ह्या सगळ्या मंत्रसिद्धी जवळ आल्याच्या प्रातिनिधिक संकेतभूत अशा गोष्टी असतात. मात्र याच गोष्टी खऱ्या, आता मला सिद्धी मिळाली असं म्हणून जर कोणी मंत्र साधना सोडेल किंवा या सगळ्या गोष्टींचे खेळ करण्यातच अडकून राहील, त्याला मात्र ही परिपंथीन असं ज्याला गीता म्हणते त्याची वाटमार या सिद्धीमुळे होईल. त्याला या सिद्धी या ज्या तात्कालिक अद्भुत गोष्टी त्याच्या बाबतीत घडतायत त्याच्यामध्ये अडकून राहिल्यामुळे त्याची म्हणावी तशी उन्नती, त्याला जी प्राप्त करायला हवी ती मंत्रसिद्धी प्राप्त होत नाही. त्यामुळे ही फक्त अगदी पुन्हा ब्रह्मचैतन्य महाराजांच्याच शब्दांचा आश्रय करून सांगतो, ह्या सगळ्या त्या मूळ जागेकडे जायच्या पाट्या, रस्त्यात जसे माइलस्टोन असतात तशा या सिद्धी आहेत. एखादा म्हणेल पुण्याला जायला साताऱ्याहून निघाला आणि जाता जाता त्याला माइलस्टोन दिसला, पुणे 05 असं त्याच्यावर आकडा आहे, म्हणजे 5 किलोमीटर पुणे राहिलं, वा वा म्हणाले, 5 किलोमीटरवर पुणे राहिलं असं म्हणून त्या माइलस्टोनलाच कोणी कवटाळून बसला तर त्याचा प्रवास, त्याची यात्रा जशी अपूर्ण राहून जाते, तसं त्या सिद्धीना, त्या येणाऱ्या अनुभवानाच जर कोणी कवटाळून बसला, तेच खरं असं मानून बसला, तर त्याची ती मंत्र साधना ही त्रुटीत होते, अपूर्ण राहते. तर मंत्र साधनेतला हा पुढचा महत्वाचा भाग आपण इथे पाहिला. आता ही मंत्र साधना करत असताना काल आपण जे दोष पाहिले तर ते दोष वगळून आता नेमकं काय करायचंय, ज्याला व्हॅल्यू ऍडिशन म्हणता येईल, की असं काय करावं की जे केल्यामुळे ही जी मंत्राची साधना आहे ती अधिकाधिक फलद्रूप होईल, लवकरात लवकर फलसिद्धीच्या, मंत्रसिद्धीच्या दिशेने आपली वाटचाल होईल, आपला वेग वाढू शकेल. तर त्यासाठी काही गोष्टी या तंत्रांनी स्पष्ट केलेल्या आहेत. या मंत्राचं जे पुरस्चरण आहे ते करत असताना काही उपांग सांगितली गेलेली आहेत. उपांग म्हणजे उदाहरणार्थ न्यास, संकल्प, मुद्रा हा तो भाग आहे. सगळ्यात पहिला जो महत्वाचा भाग आहे तो संकल्प असा आहे. आपण कर्म करत असताना ते कशासाठी करायचंय. निष्काम उपासना असेल तर त्याच्यासाठी संकल्प, विकल्प किंवा बाकीच्या कोणत्याही कर्मकांडाची, चिकित्सेची तितकीशी आवश्यकता नाही. निष्काम उपासकानेही जर हे केलं तर अधिकस्य अधिकम फलम आहेच. तो जरी फळाच्या अपेक्षेने करत नसला तरी त्याचं जे काही उत्तम फळ आहे ते त्याला निश्चित मिळणारच आहे. अधिकाधिक लवकर त्याची साधना परिपूर्ण होणार आहे. त्यामुळे निष्काम उपासकाने हे करायला काहीच हरकत नाही, उत्तमच आहे. मात्र त्याला हे करावंच अशी काही अपरिहार्यता, अनिवार्यता त्याच्या बाबतीत नाही. हे त्याच्या बाबतीत मॅन्डेटरी नाही. मात्र जो सकाम उपासक आहे, काहीतरी त्याला लवकरात लवकर फळ पदरात पाडून घ्यायचंय, याच्यासाठी ही सगळी उपांग, ह्या सगळ्या चाकोरी, ह्या सगळ्या विधिविधानांचं आणि निषेधांचं सांभाळणूक यांची करणं खूप आवश्यक आहे.
संकल्प आपण काय करतोय त्या सगळ्या कर्माचं नेव्हिगेशन, त्याला दिशा देणारं दिशादर्शक तत्व म्हणजे संकल्प आहे. हा संकल्प करत असताना पहिला उच्चार हा मंत्राच्या छंद, ऋषी आणि देवतेचा आहे. हा वैदिक परंपरेतला मूळचा भाग आहे. मात्र सगळी पुढची शास्त्र ही वेदानुगामी मानलेली असल्यामुळे सच्छास्त्र ही वेदानुगामीच आहेत. जी अवैदिक शास्त्र आहेत, अवैदिक दर्शन आहेत, त्यांच्या बाबतीत आपल्याला इथे विचार करायचा नाही, तो प्रकृत विषय नाही. त्यामुळे जी वेदानुगामी आहेत त्या शास्त्रांमध्ये जसं वैदिक सूक्त, वैदिक मंत्राचे छंद, ऋषी, दैवत याचा उच्चार पुरश्चरणापूर्वी, जपापूर्वी केला जातो, तसंच या तंत्रोक्त, पुराणोक्त नाम अशा मंत्रांचं छंद, ऋषी, दैवत यांचं उच्चारण तिथे केलं जातं. जो त्या मंत्राचा द्रष्टा असेल, जसा गायत्री मंत्राचा द्रष्टा विश्वामित्र मानलेला आहे, विश्वामित्र ऋषी, मग त्यांचा उच्चार, त्या मंत्राचा जो छंद आहे, मीटर आहे, त्याचा उच्चार, मग गायत्री, अनुष्टूप, त्रिष्टूप जो काही असेल तो. आता इथे प्रश्न असा येतो, जे एकेका ओळीचे पंचाक्षरी, अष्टाक्षरी, द्वादशाक्षरी असे मंत्र आहेत, त्यांचा छंद काय सांगायचा? तर परंपरेमध्ये त्याचेही छंद काही एका विशिष्ट धारणेने सांगितले गेलेले आहेत. त्याच्या मागची विचार काय, त्याच्या मागचे संकेत काय, हा स्वतंत्र विषय तो मी इथे मांडत नाही. पण त्याचेही छंद तंत्रांनी किंवा या तंत्र शास्त्रातल्या अन्य प्रकरण निबंध ग्रंथांनी सांगितलेलं आहे. याचं उत्तम उदाहरण शारदा तिलक, मेरुतंत्र ही जर पाहिली तर त्या मंत्राचा ऋषी, छंद हे सांगितले जातात. आणि महत्वाचं त्या मंत्राचं दैवत, त्या मंत्राची जी देवता आहे, त्या मंत्राची देवता, तिचं ध्यान हे त्या मंत्राचा जप करत असताना मनामध्ये ठेवणं, त्याची मूर्ती आठवत राहणं, त्या अंतश्चक्षुसमोर किंवा चर्मचक्षुंसमोर, शक्य झाल्यास साक्षात साकार मूर्तीच्या स्वरूपामध्ये, फोटो प्रतिमेच्या स्वरूपामध्ये, आणि त्याहूनही अधिक उत्तम म्हणजे मनामध्ये मानस भावाच्या ठाई त्या मूर्तीची कल्पना करणं, आलंबन ज्याला योगशास्त्र म्हणतं, त्या आलंबनाची, अधिष्ठानाची स्थापना करणं, मानसोपचार पूजा करणं, हा भाग इथे महत्वाचा असतो. मग ती देवतेचा उच्चार केला की तिची मानस पूजा, पंचोपचार पूजा सांगितली जाते. मग गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे मानस उपचार, आणि शक्य झाल्यास स्थूल दृष्ट्या, भौतिक दृष्ट्या ते उपचार समर्पित केले जातात. मग त्याच्यामध्ये पूजा विधानही येतं, यथाशक्य ते करावं. शक्यतो मानस पूजा ही करावी, कारण स्थूल पूजेमध्ये वेळ जाणं, अन्य व्यवधान येणं हा भाग असतो. आणि जितका कर्म विस्तार आपण करत जाऊ तितका थोडा असल्यामुळे त्या कर्म विस्तारापेक्षा कर्म संकोच हा प्रशस्यते असं म्हटलेलं आहे, तो अधिक योग्य, अधिक अनुकरणीय होत जातो. त्यामुळे ती मानस पूजा करून त्या देवतेची मूर्ती आठवत राहणं. आता देवतेची ती मूर्ती म्हणजे काय, अजून एक थोडा संदर्भ इथे मला स्पष्ट करावासा वाटतो. त्या देवतेची मूर्ती, मंत्रामध्ये अभिप्रेत असणारी देवता, आता एक उदाहरण द्यायचं झालं तर शिव ही माझी आराध्य देवता असेल, तिच्या मंत्राचा जप करत असेल मी, तर मंत्र बदलला की त्या देवतेचं ध्यानही बदलत जातं. सर्वसामान्यपणे नाममंत्र जे असतात, जे गुरुपदिष्ट मंत्र असतात, त्याची ध्यानामध्ये सांगितलेली देवता ही सारखी असते. मात्र तंत्रातले विशिष्ट मंत्र हे जसे बदलतात तसं त्या देवतेचं स्वरूप बदलत जातं. एक उत्तम उदाहरण इथे सांगायचं झालं तर शिव ही देवता आहे. शिव देवतेचं जे ध्यान आहे ते परिपाठामध्ये जे म्हटलं जातं, ध्यायेन नित्यम महेशम रजतगिरिनिभम चारुचंद्रावतंसम रत्नकल्पोज्वलांगम परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नम पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्वबीजं निखिल भयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम असं ध्यान सांगितलेलं आहे. हे सर्वसाधारण ध्यान आहे, सर्वसामान्य कोणत्याही शिवमंत्राच्या बाबतीत हे म्हटलं जातं. मात्र जेव्हा मृत्युंजय मंत्राचं अनुष्ठान केलं जातं, मृत्युंजय रुद्राची उपासना केली जाते, तेव्हा जो म्हटला जाणारा, तेव्हा अंतश्चक्षुंसमोर आणायचं ध्यान, ती मूर्ती काहीशी वेगळी असते. ते ध्यान, तेही मी इथे उद्धृत करतो.
मेरुतंत्रामध्येच ते सांगितलेलं आहे. कदाचित जे इथे ब्रह्मवृंद आहेत मृत्युंजय मंत्राचं अनुष्ठान पुरस्चरण करताना ते म्हणतही असतील, हस्ताभ्याम कलशद्वयामृत घटै रापलावयंतम शिरम द्वाभ्याम तौ दधतौ मृगाक्षवलये द्वाभ्याम वहंतम परम अंकन्यस्त करद्वयामृत घटम कैलासकांतम शिवम स्वच्छांभोजगतम नवेंदु मुकुटम देवम त्रिनेत्रम भजे किंवा मृत्युंजयम चिंतये असं ते ध्यान आहे. तर इथे जो पंचवक्त्र दशभुज असा शिव आहे त्याच्या ऐवजी जो शिव आपल्या 2 हातांनी आपल्या मस्तकावर अमृताचा अभिषेक करतोय, हस्ताभ्याम कलशद्वयामृत घटै रापलावयंतम शिरहा, स्वतःच्या मस्तकावरच त्याचा अभिषेक सुरू आहे. द्वाभ्याम तौ दधतौ मृगाक्षवलये, 2 हातांनी मृग म्हणजे मृगमुद्रा आणि अक्षवलय अक्षमाला धारण करणारा असा शिव आहे. अशी म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, मंत्र बदलला की मंत्रातल्या अर्थानुसार, मंत्र जपामागच्या कामनेनुसार देवतेचं ध्यान, देवतेची मूर्तीही बदलते. बालकृष्णाचा मंत्र असेल, संतान गोपाल मंत्र असेल तर त्याच्यासाठी सांगितलेलं बालमुकुंदाचं ध्यान वेगळं आहे. आणि कृष्ण काममंत्र जो आहे, अष्टादशाक्षरी गोपाल मंत्र जो आहे, ज्याला मदन गोपाल असंही म्हटलं जातं, त्या मदन गोपालाचं ध्यान वेगळं आहे आणि या बालगोपालाचं, बालमुकुंदाचं ध्यान वेगळं आहे. म्हणजे मंत्र बदलला, कामना बदलली की त्या परत्वे देवतेचं रूपही तसं बदललेलं असतं. हा मंत्रशास्त्रातला एक महत्वाचा संकेत आहे. खरं तर ह्याच्यावर एक स्वतंत्र विचारसत्र घ्यायला हवं, मात्र आपण या मर्यादेत हे सगळं बसवतोय, त्यामुळे थोडं पुढे जावं असं मला वाटतं. तर ही देवता, मग ह्या देवतेच्या चिंतनानंतर पुढे जे येतात ते न्यास येतात. न्यास हे एक महत्वाचं अंग आहे. अनेक साधक असा प्रश्न विचारतात की हो, ते न्यास वैदिक परंपरेमध्ये काही न्यास सांगितलेले नाहीयेत, मग करायचे का नाही? पुन्हा उत्तर हेच आहे, अधिकस्य अधिकम फलम. वैदिक परंपरेमध्ये जरी सांगितलेले नसले तरी वैदिक परंपरेने जे काही आचरण आपल्याला जितक्या काटेकोर सांगितलेलं आहे तितकं आज होत नाही. त्यामुळे कलियुगामध्ये श्रुती आणि स्मृतींपेक्षा आगम आणि तंत्रांनी दिलेलं विधान हे जास्त ग्राह्य असं मानलेलं आहे. भागवताच्या 11 स्कंधामध्येही याचा पुनरुच्चार झालेला आहे की कलौ तंत्रविधानतः असं ते वचन आहे. म्हणजे कलियुगामध्ये तंत्रविधानाने केलेली उपासना ही जास्त फलद्रूप होत असते, जास्त फलदायी ठरते. त्यामुळे तंत्रांनी जे न्यास विधी सांगितले ते करणं आवश्यक असतं. आता हे न्यास म्हणजे काय? न्यास म्हणजे स्थापना. न्यास याचा अर्थ सोडणे, त्याग असाही आहे. मात्र या संदर्भामध्ये, मंत्रशास्त्राच्या संदर्भामध्ये त्या त्या इंद्रियावर, त्या त्या अवयवावर, त्या त्या स्थानी, त्या त्या मंत्रातल्या एकेका अक्षराची, वर्णाची किंवा देवतेची स्थापना करणं. रुद्रानुष्ठानामध्ये महान्यास आणि लघुन्यास हे प्रकार सुज्ञ साधकांना माहितीच असतील. लघुन्यासामध्ये एकेका इंद्रियाची जी अधिदेवता शास्त्रामध्ये सांगितलेली आहे तिचा न्यास आहे. महान्यासामध्ये एक एक तो रुद्रातला जो मंत्र आहे, बीज आहे, त्याचा न्यास सांगितलेला आहे. मग त्या न्यासामध्ये हृदयादी न्यास आहे. म्हणजे हृदय असेल, मस्तक असेल, शिखास्थान असेल, नंतर कवच असेल, दिग्बंध असेल. म्हणजे दिग्बंधनामध्ये तुमच्या अवतीभोवती एक सूक्ष्म असं दिव्य कवच उत्पन्न होतं, त्या मंत्राचं कवच असतं आणि त्यामधून दुष्ट शक्ती आणि दुष्ट विचार हे तुमच्यापर्यंत आत प्रवेश करू शकत नाहीत, पोहोचू शकत नाहीत. असं ते दिग्बंधनामागचं एक त्यामागची ही कल्पना असते, धारणा असते. त्याच्यामध्ये हृदयादी न्यास आहे, शोढा न्यास आहे, षडंग न्यास असं ज्याला म्हटलं जातं, किंवा मग करन्यास आहे. मग हाताच्या एकेका बोटावर, विशेषतः जे करमालिकेचा प्रयोग करतात, म्हणजे हाताच्या बोटावर किंवा पेरांवर जे जप मोजतात त्यांच्यासाठी हे करण्यासारखं आहे. तर असं करत करत त्या प्रत्येक अवयवावर त्या देवतेची, त्या मंत्रातल्या वर्णाची, अक्षराची स्थापना करून आपाततः पूर्ण आपाद नख, म्हणजे ज्याला म्हणता येईल पाद तल मस्तक, आपाद तल मस्तक असं
संपूर्ण शरीर या मंत्राने ओतप्रोत करून टाकायचं असतं. ती मंत्राची, त्या मंत्रदेवतेची स्थापना शरीरावर केल्यामुळे जसं शिवो भूत्वा शिवम यजेत, वामा भूत्वा भजेत पराम, ही जी कल्पना आहे की स्वतः मंत्र स्वरूप होऊन जायचं, स्वतः देवस्वरूप होऊन जायचं आणि मग त्या देवतेची उपासना, अनुसंधान, चिंतन करायचं. आणि याच्यामुळे आपसूक त्या मंत्र साधनेला एक आणखीन बळ मिळत जातं, वेग वाढत जातो, साधना लवकर फलद्रूप व्हायला लागते. यासाठी न्यास सांगितले. मग काही मंत्रांसाठी शापमोचन असा विधी सांगितलेला आहे. शापमोचन हे प्रकरण काय आहे तर वेगवेगळ्या ऋषींनी, देवतांनी या मंत्राला शाप दिलाय असं म्हटलं जातं. आता शाप या शब्दाचा संस्कृत मधला अर्थ केवळ काहीतरी वाईट होईल म्हणून जे काही अपशब्द, वाईट काही अभिलाषा तिथे धरली जाते, उच्चारली जाते, त्याचाच अर्थ शाप असा नाही. शपथ याही शब्दाचा, ह्याही अर्थी शाप या शब्दाचा उच्चार केला जातो. त्यामुळे या मंत्राच्या शक्तीचा उपयोग अपात्र, अनधिकारी व्यक्तींनी करू नये आणि करायला गेलं असता त्यांना त्याचं बंधन प्राप्त व्हावं, त्यांना त्याची मर्यादा त्यांच्यावर राहावी, त्यांना किंबहुना त्याचा उपयोगच होऊ नये, यासाठी हे शाप म्हणजे शपथा घातलेले आहेत. थोडक्यात शपथ, त्या देवांच्या शपथा असतात. गायत्रीलाही वरुण, वसिष्ठ, विश्वामित्र यांचे शाप आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे काय, ह्या सगळ्या त्या मंत्रद्रष्ट्या ऋषींचा किंवा दैवतांच्या शपथा या मंत्राला घातलेल्या आहेत. म्हणजे पुन्हा एक नियत रूप दिलेलं आहे. विष्णू सहस्रनामाला रुद्रशाप विमोचन विधी सांगितला. म्हणजे रुद्र जो मंत्रांची गुरुदेवत, मंत्रांचा उपदेष्टा मानले, त्याने शपथ घातलेली. म्हणजे त्याची शपथ उल्लंघून, त्याची मर्यादा उल्लंघून त्या मंत्राचा जप करायचा नसतो. त्याची अनुज्ञा घेऊन, त्याला आदर, त्याच्याविषयी भक्ती प्रकट करून, त्याची आज्ञा घेऊन, त्याच्या अनुमतीने ते अनुष्ठान करणं, यासाठी हा शाप विमोचन विधी असतो. त्या देवतेची म्हणजे दुसरा एक त्याचा समकक्ष विधी म्हणजे आपण सप्तशतीच्या बाबतीत, अगदी सप्तशती खूप लांब राहिली, रामरक्षेच्याही बाबतीत आपण म्हणत जातो की सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम. कीलक हे काय आहे? कीलक म्हणजे खिळा. हा सगळा मंत्रनिधी एका मोठ्या दालनात आहे आणि ते दालन, त्या दालनाचा दरवाजा बंद आहे. तो दरवाजा बंद आहे आणि तो दरवाजा घट्ट राहावा, बंद राहावा यासाठी अर्गला घातलेली आहे, कडी घातलेली आहे. आणि ती कडी निसटू नये, पडू नये यासाठी त्याच्यात खिळा ठोकलेला आहे. म्हणजे जुन्या वळणाची, जुन्या वाड्यातले दरवाजे, दिंडी दरवाजे पाहिले तर ह्या अर्गला काय, कीलक काय हे सगळं डोळ्यासमोर येईल. तर ह्या मंत्राची साधना करण्यासाठी, त्या मंत्रनिधीच्या दालनात प्रवेश करण्यापूर्वी ह्या अर्गला आणि किलक घातलेले आहेत. हनुमान किलकम, रामाची उपासना करण्याआधी हनुमंताची आज्ञा घ्यायची. हनुमंताला शरण जायचंय का तर त्याचा मंत्रवेत्ता हनुमंत आहे. सगळ्या रामोपासनेची अधिदेवता, त्या रामोपासनेवर मक्तेदारी, मिराजदारी ही हनुमंताची आहे. त्यामुळे तुझ्या अधिकार क्षेत्रात मी प्रवेश करतोय, तिथे जे काही चुकेल माकेल, उणदुणं होईल, त्याच्यात तू माझ्या पाठीशी राहा, तू उण आहे ते पुरं कर, अधिक आहे ते संतुलित कर, अशी प्रार्थना त्याला करायची असते. यासाठी शापविमोचन किंवा किलकोत्कीलन असे विधी सांगितलेले आहेत. म्हणजे त्या देवतेची अनुज्ञा घेऊन ते जे अडसर आहेत ते दूर करणं आणि त्या मंत्रनिधीच्या त्या कक्षामध्ये, त्या मंत्रनिधीच्या क्षेत्रामध्ये पदन्यास करणं, हा विधी आहे. मग सप्तशती मधले अंग उपांगाचे कवच आहे. मग ते करत असताना दुष्टशक्तींचा प्रभाव आपल्यावर होऊ नये, जप करत असताना शिंका येणं, झोप येणं किंवा अशी जी काही व्यवधानं येतात किंवा काही अचानक अनाहूत प्रसंग, संकट ओढवू शकतात, तर ती ओढवू नयेत यासाठी कवच किंवा रक्षा स्तोत्र मंत्रांचा विनियोग सांगितलेला आहे. मग याच्यासाठी पंचांग साधना असाही एक स्वतंत्र भाग येतो. पंचांग साधना म्हणजे मंत्राची पंचांग, मंत्र देवता, मंत्रात्मक देवता मानली की तिची अंगही सांगायला लागतील, तिचे अवयव इंद्रिय सांगायला लागतील. मग ती काय तर त्याच्यासाठी मग गीता किंवा उपनिषद हे एक अंग आहे.
जे त्या देवतेचं मुख आहे, मुखातून तिचा उपदेश होतो. मग त्या देवतेची गीता किंवा उपनिषद पठण करणं. अगदी उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर शिव उपासना करत असताना, शिवमंत्रांचं अनुष्ठान करत असताना शिवगीतेचं पठण करणं किंवा शिव उपनिषद, शिव अथर्व शीर्ष आहे त्याचं पठण करणं, हे त्याचं मुख मानलेलं आहे त्या मंत्रात्मक देवतेचं. दुसरं अंग हे कवच किंवा रक्षा स्तोत्र आहे. म्हणजे शिव कवच किंवा शिवरक्षा म्हणावी. म्हणजे त्या सर्व जी अंग आहे त्याच्यावर एक कवच सुरक्षित ठेवण्यासाठीचं जे काही आवरण आहे ते घातलं जातं. तिसरं आहे हृदय, म्हणजे त्या मंत्रात्मक देवतेचं जणू काही हृदयस्थान, ते त्या देवतेचं पूर्ण दर्शन ज्याच्यामध्ये प्रकट झालेलं आहे ते हृदय, शिवहृदय नावाचं स्तोत्र आहे. त्याच्या पुढचं जे स्तोत्र आहे ते स्तवराज असं स्तोत्र आहे. स्तवराज म्हणजे त्या देवतेची अन्य कोणी ऋषी महर्षी असतील किंवा देवता असतील त्यांनी केलेली स्तुती, अंगोपांगांची स्तुती, ही म्हणजे त्या देवतेच्या त्या हृदयस्थानात प्रवेश मिळवणं, हा हृदय मंत्र स्तोत्राचा भाग आहे. मग शिवहृदय नावाचं स्तोत्र आहे. आणि शेवट जो येतो तो सहस्रनाम हा भाग येतो, की त्या देवतेचं सहस्रनाम जपावं. ही मंत्रशास्त्रातली पंचांग आहेत. म्हणजे पुन्हा एकदा मी त्याच्या उजळणी करून घेतो. गीता, कवच, हृदय, स्तवराज, स्तुती आणि सहस्रनाम ही ती त्या मंत्राच्या अनुष्ठानातली पंचांग आहेत. अशीच शाक्त प्रमोद नावाचं तंत्र आहे, त्याच्यामध्ये दशांगही सांगितलेली आहेत, अधिक वाढीव आहेत. मात्र सर्वानुमते ही पंचांग प्रमाणभूत मानली जातात. मंत्र अनुष्ठान करत असताना जर या पंच अंगांचं पठण केलं गेलं तर अधिक मंत्राची सिद्धी होते. मग हे करत असताना जे आपल्या हातून दोष घडत असतात, म्हणजे मग काल मी जसं सांगितलं की चुकीचा प्रतिग्रह झाला, नको ते दान घेतलं गेलं. आता इथे महत्वाची गोष्ट काय आहे, प्रतिग्रह म्हणजे दक्षिणेचं जे स्वीकरण आहे तो प्रतिग्रह नाहीये. दक्षिणा ही एक प्रकारचं पारिश्रमिक आहे. दक्षिणा दिल्याशिवाय कर्म पूर्ण होत नाही. त्यामुळे दक्षिणा स्वीकारणं हा प्रतिग्रहाचा भाग नसतो. नको ते दान स्वीकारणं, जे अनावश्यक आहे ते घेणं, हा प्रतिग्रहाचा भाग आहे. किंवा काही अभिचार स्वरूपाची किंवा काही उग्र स्वरूपाची कर्म असतात, त्या कर्मातलं किंवा और्ध्वदेहिक जी कर्म असतात त्या कर्मातलं दान स्वीकारणं, हा एक मोठा प्रतिरोध त्याच्यामध्ये मंत्रसाधनेमध्ये येऊ शकतो. तर त्याच्यासाठीही काही विधान आहेत. मग उत्तम त्याच्यासाठी सांगितलेलं गायत्रीचं सहस्रमित पुरश्चरण, काहींनी अयुतमित म्हणजे 10,000 जप सांगितलेला आहे. काहींनी मग पवमानाची आवृत्ती करून घेणं हे सांगितलेलं आहे. अगदी सर्वमान्य असा जो मार्ग आहे तो त्या देवतेचा, जी आपली आराध्य देवता असेल तिचा 1100 ह्या संख्येत ह्या पटीत जप करणं, नामजप करणं, हाही मार्ग सांगितलेला आहे. किंवा जे काही त्या उग्र प्रतिग्रहातून मिळालेलं असेल ते समाजामध्ये कुठल्याही व्यक्तीला नाही, आपल्याकडे आलं ते दुसऱ्याकडे वळवायचं असं करायचं नाही. मात्र ज्याच्यामध्ये समष्टी विचार आहे, एकापेक्षा अधिक लोकांचं ज्या ठिकाणी हित होत आहे तिथे त्याचा विनियोग करणं. नवनाथांच्या ग्रंथामध्ये आपण जर पाहिलं तर नवनाथ हे सिद्धीने प्राप्त झालेलं अन्न स्वतःसाठी वापरायचे नाहीत, मात्र ते सिद्धीतून उत्पन्न झालेलं अन्न लोकांसाठीच खर्च करायचे. तसं या उग्र प्रतिग्रहातून जे प्राप्त झालेलं असेल ते लोकांसाठी, समाजासाठी देऊन टाकणं, हाही त्याच्या प्रायश्चित्ताचा एक भाग आहे. अन्य काही पातक घडली, हत्या असेल किंवा अन्य, मग आता त्याचं प्रायश्चित्त आणि दंड हा स्वतंत्र विचार आहे. मात्र प्रायश्चित्तात्मक विचार करत असताना गायत्री अनुष्ठान आणि पावमानीं जपेत, पावमानी रुचांचं पठण, पवमान पंचसुक्ताचं पठण, हे सर्वोत्तम प्रायश्चित्त म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे हे सगळं करत असताना जे दोष आपण काल पाहिले ते घडले तर मंत्रशास्त्रामध्ये दोष आधी टाळावेत शक्यतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आधी घ्यावीत. जर तरी ते साधलं नाही, दोष हातून घडले, तर घडल्यानंतर काय करावं
याचंही पूर्ण विधान प्रत्येक संप्रदायानुरूप, प्रत्येक मंत्रानुरूप हे त्या त्या शास्त्रामध्ये, तंत्रामध्ये, आगमामध्ये केलेलं आहे. मग ते करून, म्हणजे जर ही साधना करत असताना काही दोष घडले तर त्या दोष परिहारार्थ कर्म करायचं. यज्ञामध्येही शेवटी प्रायश्चित्त विधी सांगितले जातात. सगळा यज्ञ झाला तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी हिनांगत्व होतं, काही अधिकांग म्हणजे अधिक केलं जातं मूळच्या विधीपेक्षा, तर त्याचं प्रायश्चित्त सांगितलं जातं यज्ञामध्ये. पूजेमध्येही सांगितलं जातं. म्हणजे पूजेमधला सगळ्यात सोपा विधी जो सांगितला गेलाय, प्रमादात कुर्वताम कर्म प्रत्यवेताद वरेषु यत् स्मरणादेव तद्विष्णो संपूर्णम स्यादिती श्रुती, असं म्हणून, म्हणजे काही नाही जमलं तर त्रिवार विष्णू स्मरणात परिपूर्णता असतू, असं म्हणून, म्हणजे विष्णूचं आता मी स्मरण करतोय. इथेही नामस्मरण हा महत्वाचा भाग आहे. मी आता त्या मुद्द्यावर येतोय की हे सगळं करत असताना ज्याला मंत्र साधना ही सकाम करायची नाहीये, कोणतंही काहीतरी लौकिक ऐहिक काही मिळवायचं नाहीये, भगवंताचं अधिकाधिक स्मरण घडावं अशी ज्यांची इच्छा आहे त्यांना मंत्र जपाच्या मार्गापेक्षा नामस्मरणाचा मार्ग आहे. मंत्र जपाला, सकाम साधनेसाठी ही सगळी विधिविधानं पाळणं अत्यावश्यक, अनिवार्य, अपरिहार्य आहे. मात्र नामस्मरण हे सर्व काळी करावं. एक गमतीचा भाग इथे मी उद्धृत करतो की तुकोबांच्या चरित्रातलाच एक प्रसंग आहे. पूर्वी परसाकडे जाणे असा वाक्य प्रयोग केला जायचा शौचाला जाण्यासाठी. तर एकदा गावातल्या, पूर्वी गावाबाहेर उकिरडा असायचा आणि तिथे गावातली मंडळी शौचासाठी जात असत. तर एकदा तुकोबा तिकडे बहिर्दिशेला गेलेले असताना एका माणसाने तिथनं जाता जाता विठ्ठल 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 असा नामघोष ऐकला. पाहिलं तर तुकोबा शौचाला बसलेत आणि विठ्ठल विठ्ठल करतायत. त्यांनी नंतर विचारलं की, म्हणाले कुठे बसला होता, देवाचं नाव तिथे बसून घ्यायचं असतं का? ते म्हणाले काय करू, पडिले वळण इंद्रिया सकळा. आता या इंद्रियांना इतकं वळण पडलंय की त्या नामाशिवाय घटका भरी नेदी जाऊ क्षण, एवढा क्षण देखील जाऊ देत नाही. घटका तर लांब राहिली, क्षणही रिता जाऊ देत नाही हे नाम. तर नामस्मरण वेगळं, नामस्मरणाला ह्या सगळ्याची कुठलीही सापेक्षता नाही. मात्र मंत्र जपाला, मंत्राच्या साधनेला ही सगळी सापेक्षता आहे. जेव्हा मंत्र, नाममंत्र हा नामस्मरणासाठी वापरला जातोय, निष्काम केला जातोय, परमेश्वराची प्राप्ती, परमात्म्याचा साक्षात्कार एवढ्या केवळ निष्कपट हेतूने त्याचं पठण अनुष्ठान केलं जातंय, तेव्हा या सगळ्याची बाधकता तिथे येत नाही, ही बंधनं तिथे पडत नाहीत. मात्र जर नामस्मरणही या सगळ्या विधिविधानांचं पालन करून केलं तर त्याच्याही बाबतीत व्हॅल्यू ऍडिशन ही निश्चित होणार आहे. त्यामुळे नामस्मरेनंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर नामस्मरणे नामयोगे नासती, असं समर्थ सांगतात. तर ह्या सगळ्यामध्ये नामस्मरण हा स्वतंत्र भाग आहे. नामस्मरणाच्याही बाबतीत काही दोष शास्त्रकारांनी तिथे सांगितलेले आहेत. पद्मपुराणामध्ये 10 नाम अपराध सांगितलेले आहेत. सन्निंदा सती नाम वैभव कथा श्रीशेषयोर भेददी, नामास्ती ती निषिद्ध वृत्ती विहित त्यागौच धर्मांतरे, क्षमस्व मधला एक चरण राहिला तो असा पुन्हा मी एकदा पठण करतो. सन्निंदा सती नाम वैभव कथा श्रीशेषयोर भेदधीहि अश्रद्धा श्रुती शास्त्र दैशिक गिराम नाम्यर्थवाद भ्रमः, नामास्तीति निषिद्ध वृत्ती विहित त्यागौच धर्मांतरे साम्यम नाम जपे हरस्य च हरेर नामापराधादश. नामस्मरणामध्ये हे 10 अपराध आहेत. मात्र कुठले ते एकदा नामनिर्देश करतो आणि पुढे जातो. विस्तार आत्ता करायला आपल्याला वेळ राहिलेला नाही. सन्निंदा, सज्जनांची निष्कारण केलेली निंदा, निष्कारण वा सकारण कोणाचीही निंदा करणं हा नामापराध आहे. असती नाम वैभव कथा, जो असदाचरणी आहे, पापी आहे, त्याला जाऊन नामाचं महात्म्य सांगणं हाही अपराध आहे. नाम वैभव कथा श्रीशेषयोर भेददी, श्रीश म्हणजे विष्णू आणि ईश म्हणजे शिव, हरिहरामध्ये भेद मानणं. अश्रद्धा श्रुती शास्त्र दैशिक गिराम, श्रुती
वेद शास्त्र म्हणजे वेदानुगामी जी सत्शास्त्र आहेत, दर्शन आहेत त्यांच्याविषयी, आणि देशिक म्हणजे गुरु, वेद शास्त्र आणि गुरु यांच्याविषयी अश्रद्धा, नाम्यर्थवाद भ्रम, नामाचं महात्म्य म्हणजे केवळ निव्वळ रोचनार्था फलश्रुती आहे, म्हणजे पोकळ अर्थवाद आहे, आकृष्ट करण्यासाठी केलेली अवास्तव विधान आहेत, प्राशस्त्य निंदान्यतर परवाक्य असं तो अर्थवादाचं स्वरूप मीमांसेने सांगितलेलं आहे. तशी केवळ प्रशस्ती करण्यासाठी, उगीच बडेजाव करण्यासाठी हे सगळं नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे असं कोणी मानेल, किंवा नाम मी घेतोय म्हटल्यावर काहीही करून चालेल, जे धर्माने, माझ्या वर्ण आश्रम धर्माने सांगितलेलं कर्तव्य आहे त्या वृत्तीचा त्याग मी केला, किंवा निषिद्धाचरण मी सुरू केलं, निषिद्ध वृत्ती विहित त्यागऊ, निषिद्ध वृत्तीचा अवलंब आणि विहित वृत्तीचा त्याग हे नामापराध आहे. आणि सगळ्यात शेवटचं नामास्थिती निषिद्ध वृत्ती विहित त्यागौच धर्मांतरे अन्य धर्मांशी नामस्मरणाची तुलना करणं, इत्थम नाम जपे हरस्यच हरे नामापराधादश, ह्या प्रकारचे 10 नामापराध हरी किंवा हराच्या नामस्मरणाच्या बाबतीत होत असतात. म्हणजे नामस्मरण आणि जप, मंत्र जप याच्यामध्ये दोन्हीकडे अपराध सांगितलेले आहेत. मात्र मंत्र जपापेक्षा नामस्मरणाच्या बाबतीत एक गोष्ट अशी आहे की नामस्मरणामध्ये घडलेले अपराध हे नामाच्या योगेच नाहीसे होतात. तसं मंत्र जपाच्या बाबतीत ते अपराध दूर होण्यासाठी, दोष होण्यासाठी अन्य काही विधिविधानाची आवश्यकता असते. मात्र ज्यांना ते बाकी सगळं करणं, कर्मकांड करणं शक्य नसतं, त्यांनी तितक्या पटीत अधिक त्या मंत्राचा जप करणं हे आवश्यक असतं. मग पुढचीही काही विधिविधानं आहेत, म्हणजे जसं होम आहे त्या मंत्रांनी आहुत्या देणं, तर्पण करणं, ब्राह्मण भोजन घालणं, हाही सगळा पुढचा विधी आहे. मात्र आपल्याकडे अवधी आपला संपलेला आहे, त्यामुळे या थोडक्यात 60 उत्तराची कहाणी 5ही नाही 2-2.5 उत्तरामध्ये बसवण्याचा जो काही हा प्रयत्न केलेला आहे तो भगवान वेद पुरुषाच्या चरणी अर्पण करतो. जर काही चुकलं माकलं असेल, उणं झालेलं असेल तर त्या बाबतीत श्रोते तुम्ही हो महेशाची या मूर्ती आहात ते तुम्ही क्षमा करालच, आणि अशीच कृपादृष्टी ठेवाल अशी आशंसा इथे करतो. आणि हे जे काही आपलं थोडं कालातीत झालेलं, म्हणजे अतीत काल झालेलं, पुढे गेलेलं जे विचार सत्र आहे त्याला इथेच विश्रांती देतो. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिवः तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. धन्यवाद प्रणवजी. आजचं व्याख्यान अतिशय सुंदर झालं. सर्व ब्रह्मवृंद परिवार श्रोते यांच्यातर्फे तुम्हाला मी धन्यवाद देतो. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्माद्धि काव्यम मधुरा तस्मादपि सुभाषितम असंही मंत्रांना थोडंसं म्हणता येईल. गिर्वाण भाषा म्हणजे संस्कृत भाषा ही सर्व भाषांमध्ये मुख्य आहे, तर त्याचं अध्ययन पंडित प्रणवजींचं भरपूर आहे. तर आज त्यांनी जे 2 ग्रंथ सांगितले, शारदा तिलक म्हणा, मेरुतंत्र म्हणा, त्यांनी योग ब्राह्मणम या मंत्राने सुरुवात केली. मंत्रशास्त्र विधी भाग म्हणजे मंत्रशास्त्रामध्ये येणारे विधी विधान याचं बोलता बोलता मंत्रशास्त्रात गुरुदेवता प्रमुख आहे. कोणताही मंत्र घ्यायचा असेल तर गुरु हे मुख्य आहेत. त्यानंतर पूर्वजन्मातील साधनेनं मंत्रसिद्धी घडत असते, म्हणजे पूर्वजन्माची असेल सामुग्री तयावरी हरी कृपा करी, हरीची कृपा होण्याकरता किंवा कोणतेही मंत्र आपल्याला मिळण्याकरता पूर्वजन्म संचित चांगला असेल तर ते या जन्मात उत्तम पद्धतीने आपल्याला मिळू शकतं. गायत्री वेदमाता आहे. सिद्धारी चक्र म्हणजे सिद्धारी चक्राबद्दल त्यांनी विवेचन केलेलं आहे. त्यानंतर संत कबीरांची त्यांनी कथा सांगितली. संत कबीरांचा एक अभंग आहे, तू कहेगा मैं हूं दाता माल कहां से राता है दान करो गरीबों से बाबा. म्हणजे संत कबीर एकदा भिक्षेला गेले होते. मोठा धनाढ्य माणूस त्यांच्या समोर उभा होता, पण तो त्यांना काही द्यायला तयार नाही.
तेव्हा कबीरांनी त्यांना सांगितलंय, तू कहेगा मैं हूं दाता माल कहा से लाता है. तू म्हणतोयस मी आहे, माझा जन्म झालेला आहे, मी इथं आलोय, पण तू आणतोस कुठनं? परमेश्वरच सगळं देत असतो, त्यामुळे तू दान कर. दान करणं हे एक विशेष विषय आहे. त्यानंतर शिव, गणपती, देवी, विष्णू या देवतांच्या संख्या किती आहेत, ते किती पटीनं जप केल्याने फलदायी होतात. त्यानंतर 13 कोटी रामनाम जप म्हणजे 13.5 कोटी रामनाम जपाचं त्यांनी विवेचन केलेलं आहे, की तो एक जपाबद्दल इतकं बोलता येतं. तर हे सगळ्या प्रत्येक जपाबद्दल, प्रत्येक देवतेबद्दल, प्रत्येक यंत्राबद्दल जर बोलत राहिलं तर कदाचित व्याख्यान मला अशी नित्यच सुरू ठेवावी लागेल कदाचित. 3.5 कोटी जपाने मनशुद्धी होते, साध्य मंत्र प्रयत्नाने सिद्ध होतात, भुर्जपत्र नसेल तर काय घ्यावं. त्यानंतर टेंबे स्वामी महाराजांनी दक्षिणामूर्ती विधान जे सांगितलेलं आहे त्यामध्ये काही विचार त्यांनी मांडले. त्यानंतर शंकराचार्य यांचं मंत्रशास्त्रावर बरंच म्हणजे मंत्र, तंत्र, यंत्र याच्याबद्दल शंकराचार्यांनी भरपूर आपल्याला काही ग्रंथातून आधार दिलेले आहेत. श्रीधर स्वामींचा त्यांनी उल्लेख केला. दक्षिणामूर्ती विधानाने त्यांनी मंत्र कसा प्राप्त केला, ते बनेश्वर देवस्थान कुठे आहे याबद्दल बऱ्याचशा बारीक सारीक त्यांनी अत्यंत सुंदर शब्दात त्यांनी आपल्याला मांडलेला विषय आहे. त्यानंतर रामदास स्वामींनी रामनाम उघडा मंत्र असं म्हणलेलं आहे. राम हा मंत्र सर्वांनीच घ्यावा, मंत्र कसे गुप्त ठेवावेत, आणि शिव हे दैवतच सगळीकडे मुख्य आहे. वैष्णवांचे संप्रदाय सांगितले. न्यास, मंत्र, तंत्र यामध्ये न्यास, संकल्प, मुद्रा, आसन, आहार, विहार बऱ्याच खूप बारीक सारीक गोष्टी आहेत, त्याबद्दल विचार त्यांनी मांडला. छंद, ऋषी, देवता, वेद प्रमाणामध्ये ऋषी, देवता, छंद यांचा निश्चित विचार करून तो मंत्र म्हणावा लागतो. तो तसाच म्हणला तर त्या मंत्राचं फलित होत नाही. मानस पूजा विशेष आहे. ध्यान परत्वे देवतेचं विशेष त्यांनी सांगितलं. भागवतात कलौ तंत्र विधानतः म्हणजे तंत्र विधान, श्रुती, स्मृती, पुराण, तंत्र हे सगळे जे बारीक बारीक आपल्या धर्मामध्ये येणारी अंग आहेत त्याच्याबद्दल त्यांनी विचार मांडला. शिवो भूत्वा शिवयजेत, त्या देवतेच्या समीप जाण्यासाठी, त्या देवतेसारखं राहणं म्हणजे उद्यापासून एखादा म्हणेल मी गळ्यात नाक घालून फिरतो, पण त्या गोष्टी शक्य नाहीत. शिवांचं सान्निध्य प्राप्तीसाठी त्यांनी जे विचार मांडले किंवा त्यांचं जे आचरण पद्धती होती त्याचा विचार केला तर ते आपल्याला शक्य होईल. मंत्र शाप म्हणजे विष्णू सहस्रनामाला रुद्र शाप विमोचन विधी असा एक विधी दिलेला आहे. तर तो केल्याने ते विष्णू सहस्रनाम जपाचं फल जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला लवकर मिळू शकतं. रामरक्षेमध्ये येणारे कीलक इत्यादी त्यांनी विचार मांडला. पंचांग साधना, गीता, उपनिषद, कवच, रक्षा, हृदय, सहस्रनाम जप, शाक्त प्रमोद ग्रंथामध्ये दशांग सांगितलेले आहेत. दक्षिणा आणि दान यामधला त्यांनी जो भेद आहे तो उत्तम पद्धतीने त्यांनी मांडला. त्यानंतर दानानंतर येणारी अमंगलता म्हणजे दान शुद्ध आहे, दान करणारा शुद्ध आहे, पण आपण प्रतिग्रह केल्यानंतर त्याचा आपल्याला जो दोष येतो तर त्या दोष नाशासाठी गायत्री जप आहे, पवमान आहे किंवा आराध्य देवतेचा 1100 जप करावा. समष्टी विचार आहे. त्यानंतर नाथांचा विचार त्यांनी मांडला. नाथ काय करायचे, भिक्षा मागायचे, पण त्या भिक्षेतने मिळालेलं अन्न स्वतः ग्रहण करत नसत तर ते समाजासाठी वापरत असत. यज्ञात, पूजेत प्रायश्चित्त विचार दिलाय. त्यानंतर विष्णू स्मरण, तुकाराम महाराजांचा विचार त्यांनी मांडला. पद्मपुराण, नामापराध याबद्दल त्यांनी विचार मांडला. आणि शेवटचा जो विचार आहे तो हरिहरामध्ये भेद मानी तो एकंदर मूढ जाण. हरिहरामध्ये जो भेद मानतो तो एकंदर मूर्ख म्हणावा असं संत सांगतात. प्रणवजी धन्यवाद. आज व्याख्यानमालेत आपण आलात आणि सर्वांना अतिशय उत्तम आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आजही तसंच वाटत होतं. आज आपण 1.5 तासापर्यंत वेळ नेला. आणखीन हे चालूच राहावं असं आम्हाला वाटत होतं, पण याच्यानंतर आपण एखादं केवळ तुमच्यासाठी म्हणून आपण एखादं व्याख्यान असं मलाच आयोजित करूया. काय आहे, नमस्ते शारदे देवी सरस्वती मध्यप्रदे वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव. जेव्हा एखाद्याच्या जिभेवर सरस्वती नर्तन करते असं काही म्हणायचे म्हणजे संतांनी सुद्धा काही ठिकाणी सांगून ठेवलंय, त्यावेळेला ते ऐकतच राहावंच वाटतं. त्या वाणीतला गोडवा, त्या वाणीतले सांगण्याच्या पद्धती त्या परमेश्वर कृपेनच प्राप्त होतात. तर आज तुम्ही आम्हाला सर्वांना अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेले आहे, त्याबद्दल पुनश्च धन्यवाद देतो. सर्वे पिस्कुनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति.